फेब्रुवारी 2026 फाल्गुन शुक्ल एकादशी आमलकी एकादशीचा हा सायं प्रहर या निमित्ताने आजच्या या ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपण सर्व ज्योतिष अभ्यासक ज्योतिष प्रेमी या सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार। आपले मार्गदर्शक गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना सुद्धा माझा त्रिवार वंदन। त्यानिमित्त आजच्या शुक्रवारच्या निमित्ताने आपण महालक्ष्मी मातेचं स्तवन करूया आणि सगळ्यांनी एकाग्र होऊन प्रसन्न चित्ताने या प्रार्थनेमध्ये स्थिर व्हायचंय। अथ श्री महालक्ष्म्यष्टकं प्रारंभः। श्री गणेशाय नमः। इंद्र उवाच नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वसृष्ट भयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धिबुद्धि प्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यंतरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योग संभुते महालक्ष्मी नमोस्तुते। शूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मार्ते महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मार्ते महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी नमोस्तुते। जय महालक्ष्मी देवे प्रसन्ना भव जागृता भव वरदा भव। ओम ऐं ह्रीं क्लीं नमश्चंडिकाये नमः। धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद सर, फार छान, फारच छान। कुलकर्णी मॅडम। हो सर बोला सर एक मिनिट क्षमा मागून एक बोलायचं होतं थोडं। हॅलो बोला बोला ना। सर, मी विवेकानंद क्षीरसागर बोलतोय सर। बोला. मी इकडे ते शिव महापुराण इकडे 5 मिनिटासाठी फक्त घरी जातो, बॅटरी मध्ये फक्त 4% राहिली। मला जर 10 मिनिटांनी एंट्री मिळेल का ह्याच्यामध्ये? बरं, मिळेल या तुम्ही या। हो हो, मी जातो लगेच, फास्ट जातो घरी, पण या मला घ्यावं फक्त एवढी विनंती। हा मी लगेच या ओके, धन्यवाद सर, धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद। हा कुलकर्णी दिवारे मॅडम। सरांना नमस्कार सर। नमस्कार मॅडम। दिवारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज पारंपरिक कुंडली वाचन या कार्यशाळेमध्ये एका नव्या कुंडलीच्या माध्यमातून जातक ज्यावेळेस जन्म घेतो त्यावेळेसच्या ग्रहांची परिस्थिती म्हणजे आपली जन्मकुंडली व त्यानंतर होणाऱ्या ग्रहांच्या संचारानुसार व त्यांच्या स्थितीनुसार जीवनातील घडणाऱ्या घटनांचा आढावा कसा घ्यावा याविषयीचे विवेचन आज आपण सरांकडून जाणून घेऊ। मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी। थँक्यू सर। थँक्यू मॅडम। धन्यवाद धन्यवाद मॅडम, तुम्ही स्वागत केल्याबद्दल तुमचे आभार। धन्यवाद। इथे उपस्थित असलेले सर्वजण, त्याच्यामध्ये चव्हाण मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन कुंडली शिकणार आहोत। तर त्या नवीन कुंडलीमध्ये त्या ठिकाणी एका स्त्री जातकाची कुंडली आहे। आपल्याला त्या स्त्री जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत किंवा त्या व्यक्तीने कशा तऱ्हेने प्रगती केलेली आहे तर ती प्रगती आपल्याला पाहायची आहे। त्याच्यातून जसं की आपल्याला पाहायचं आहे की एखादी पत्रिका किती बलवान असते आणि जगामध्ये अशा कित्येक अनेक लोक आहेत की मोठ्या पोस्टवरती जाऊन
त्यांनी अतिशय नाव कमावलेलं आहे. तशीच ही व्यक्ती जी आहे ही पूर्वी आंध्र प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये MPSC आंध्र प्रदेशचं जे आहे स्वतःचं त्यांचं म्हणजे ज्याला आपण ADMC म्हणतात त्या काहीतरी, त्याच्यानंतर त्यांना IAS झालेले आहेत त्या, आणि IAS होऊन नंतर अख्खा भारतभर अनेक ठिकाणी पोस्टिंग होऊन अतिशय सुंदर कार्य केलेलं आहे. सध्या त्या रिटायर आहेत आणि त्या ठिकाणी ऑफिशियल रिटायरमेंट झालेली आहे. आणि एक स्त्रीचं कर्तृत्व बघायचं असेल तर कुंडलीमध्ये किती गोष्टी आवश्यक असतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये बरे वाईट दिवस हे येतच असतात, पण तरीसुद्धा व्यक्तीच्या जीवनामध्ये आवश्यक असणारी प्रगती जी आहे तर ती कशाने होते, त्याला प्लॅनेटरी पोझिशन काय असते. आणि तुम्ही आता पत्रिका पाहतेवेळी लग्न हे फार महत्त्वाचं आहे, आपण नेहमी सांगतो, लग्न सिद्धांतामध्ये पण सांगितलेलं आहे. मग तशाच याच्यामध्ये लग्नेश किती बलवान असेल त्याप्रमाणे माणसाची भूमिका जी आहे ती निश्चित ठरलेली असते. त्याच्यामध्ये दुःखसुखाचा भाग जो आहे तो समावलेला असतो आणि त्या ह्याच्यामधूनच जातक आपली प्रगती करतो. फक्त एवढंच आहे की कष्टकरी प्रगती आहे का सहज प्रगती आहे का दुसऱ्याच्या भाग्याने आपली प्रगती आहे, आशीर्वादाने आहे, अशा सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. तशा ह्या मॅडम ज्या आहेत त्या होम सेक्रेटरी म्हणजे जॉईंट सेक्रेटरी का ॲडिशनल सेक्रेटरी होऊन त्या रिटायरमेंट झालेल्या आहेत. आणि एवढं कर्तृत्व जे झालेलं आहे ते कशामुळे आलं तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की प्रगतीचा जो काही भाग आहे तो ग्रह आणि राशी आणि स्थाने ह्या 3 गोष्टींना कधीही विसरू नका. लग्नेशाचं महत्त्व अतिशय चांगलं आहे. मी नेहमीच सांगतो तुम्हाला, लग्नस्थानामध्ये राहू केतूचं जर बैठक असेल जन्मतात तर जातकाला अनेक कष्ट करावे लागतात, भ्रमण करावं लागतं. त्या ठिकाणी त्याला तिथे बऱ्याचशा गोष्टी घालवल्यानंतर यश मिळतं. म्हणजे त्या ठिकाणी वेळ पण घालवावा लागतो, आर्थिक पण घालवावं लागतं आणि श्रम पण घालवावे लागतात. म्हणजे तिथे फलित यायला विलंब लागतो. कारण का की राहू केतूच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी आपण जेव्हा एखाद्या जातकाचा जन्म होतो तर त्याला भानच नसतं की आपला जन्म कशासाठी झाला आहे, काय झालं आहे, आपल्याला काय करायचं आहे. आणि पूर्वजन्मातली जी काही पीडा आहे ती पीडा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण एक ब्लाइंड आयुष्य जगत असतो आणि आपल्याला कळतच नसतं की आपल्याला जन्म काय आहे, काय करायचं आहे. अनेक लोक जे आहेत ते राहूकेतूच्या ह्याच्यामध्ये बरेचसे त्या ठिकाणी स्वभाव म्हणा किंवा तत्सम जी कार्यसिद्धता आहे किंवा त्या ठिकाणी एखादी गोष्ट प्राप्त करायला भान विसरून जाणे, अशा अनेक गोष्टी होत असतात. तर त्यावेळेला ते ग्रह कोण आहेत, जसे ग्रहांचे कॅरेक्टर्स असतात त्याप्रमाणे जातकाच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी त्याला मिळायला हव्यात तशाच त्या प्राप्त होतात. म्हणजे हे पूर्वकर्मानुसार जातकाचा जन्म झालेला असतो. त्यावेळेला उदित राशी कोणती असेल ती पाहायची आहे. त्यानंतर आपण उदित राशी बघितल्यानंतर तिथे जातकाच्या त्या लग्नस्थानामध्ये कोणते ग्रह आहेत याचा विचार करायचा असतो. आणि त्यानंतर जिथे आपण बघतो तर तिथे लग्नाधिपती तो कोणत्या राशीमध्ये आणि कोणत्या स्थानात आहे. तर स्थानगत ग्रहांची फळं ही जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच त्याला मिळतात, प्राप्त होतात, उपस्थित होतात. मग अशा तऱ्हेचा जो भाग आहे तो आज आपण शिकणार आहोत. तर ह्या कुंडलीमध्ये आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे की जातक अतिशय म्हणजे वयवर्ष 22-23च्या दरम्यान अतिशय उत्तम प्रकारे त्याने सरकारी क्षेत्रामध्ये यश संपन्न केलेलं आहे आणि त्या ह्याच्यावरती फार चांगल्या पोझिशनवरती त्या निवृत्त झालेल्या आहेत. आणि अतिशय जीवन जे आहे कष्टाचं तर आहे नक्की, त्यात काय वाद नाही. म्हणजे जिथे जसा ग्रह असेल त्याप्रमाणे जातकाच्या जीवनामध्ये कष्ट, आंदोलनं, परिश्रम हे निश्चित ठरलेले आहे. आणि आर्थिक सुबत्ता पण त्याच्यावरतीच अवलंबून आहे की कशा तऱ्हेने त्याचा लाभ मिळतो. म्हणून काही ग्रहांचे नियम आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की एक व्यक्ती जातकाच्या जीवनामध्ये एवढी मोठी कशी होते. तर मुळामध्ये जर लग्नी गुरु किंवा चंद्र, रवी गुरु यांची जेव्हा युती असते त्यावेळेला जातकाला सगळ्या तऱ्हेने पाठिंबा मिळतो आणि तिथून तो जातक जो आहे तो पुढे कार्याला सुरुवात करतो. मग तसं तिथे भाग्यविधाता किंवा भाग्याला कलाटणी देणारे ग्रह जे असतात ते कुठल्या ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आपण बरेच लोक पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये लग्नी गुरु असेल तर कसं भाग्य परिवर्तन होतं आणि अचानक कोणतरी भेटतं आणि स्वतः त्या ठिकाणी डेव्हलप होतं. आणि नंतर 3-3, 4-4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले लोक जे आहेत, जसं उदाहरणार्थ की मुलायमसिंग यादव यांचं मीन लग्न आणि लग्नेश लग्नात आहे आणि सोबत चंद्रसुद्धा आहे.
मीन लग्नाला आपण जर बघितलं तर पंचमेश लग्नात आहे आणि रवी जो आहे त्यांचा वृश्चिकेचा तो भाग्यात आहे. म्हणजे तिथे जलतत्वाचं लग्न आहे आणि लग्नी गुरुचंद्र म्हणजे त्यांना त्या जीवनामध्ये असे काही लोक भेटले की त्यांना ते सगळ्यात पहिलं पद हे मुख्यमंत्री पदाचं झालं आणि त्यांनी स्वतःची पार्टी बनवली, त्यांना योजना केली आणि मग ते सक्सेस झाले. म्हणजे अशा तऱ्हेचा भाग जेव्हा आपल्याकडे व्यक्ती येते त्यावेळेला त्याच्या पत्रिकेतले जे काही गुणधर्म असतात ते आपल्याला बरोबर व्यवस्थित वाचता आले पाहिजेत. म्हणजे लग्न आणि लग्नाधिपती हे कोण आहेत त्याच्यावरती आपले जे काही प्रश्न आहेत किंवा त्याचं काही भाग्य आहे ते भाग्य कसं फलद्रूप होईल याचा विचार केला जातो. तर तसं आता मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी तारीख पहिला लावावी. तारीख लावल्यानंतर तिथे पत्रिका मांडतील. आपण याच्यामध्ये नवमांश घेणार आहोत, सूक्ष्मांश घेणार आहोत, महादशा घेणार आहोत. त्याच्यानंतर तिथे थोडासा परिचय जो आहे तो सर्वतोपरी चक्राचा पण मॅडम घेतील म्हणजे लावतील. त्याच्यानंतर आपण त्याचा पण फलादेश घ्यायचा आहे. तर असा सर्व अंगाने पत्रिका वाचल्यानंतर तिथे दशांश कुंडलीचा पण विचार करणार आहोत. तो अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या जीवनामध्ये करिअर बघितलं आपण तर दशांश कुंडली जी आहे ती अवश्य पाहावी. त्याच्यातून पण आपल्याला काही बोध मिळतो का हे सुद्धा पाहावं. हा जसं का हा नियम आहे की दशमांश कुंडली तुम्हाला पाहून नंतर ठरवलं पाहिजे की खरोखर ह्या व्यक्तीला नवमांशामध्ये यश मिळालेलं आहे का, सूक्ष्मांशामध्ये मिळालेलं आहे का, लग्नकुंडलीमध्ये मिळालेलं आहे का, दशमांश कुंडलीमध्ये मिळालेलं आहे का. तर ह्या चारही गोष्टींचा अभ्यास करून नंतर तुम्हाला कळेल की खरोखर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जे यश मिळालेलं आहे किंवा अपयश मिळालेलं आहे ते कोणत्या ग्रहाच्यामुळे मिळालेलं आहे. म्हणून काही वेळेला तुम्हाला व्यवस्थित पत्रिका वाचण्याची सवय ठेवली पाहिजे, हे अत्यंत आवश्यक आहे. तर एनिवे आता ही तारीख लिहून घ्या सगळ्यांनी. तारीख बघा 1 ऑक्टोबर 1967 आहे. सकाळी 10:43 जन्म आहे आणि गुंटूरचा जन्म आहे. गुंटूर म्हणजे आंध्र प्रदेशातलं एक ठिकाण आहे. कळलं का? अरे साहेब तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि अतिशय सुंदर मंत्र उपासना तुम्ही केली त्यामुळे मन प्रसन्न होतं सगळ्यांचं. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. तारीख लिहून घेतली सगळ्यांनी व्यवस्थित? हो सर. बघा लॅटिट्यूड लॉंगिट्यूड जरा व्यवस्थित पकडून घ्या. त्याच्यामध्ये कसं हे आलेलं आहे 26 5 + 5 हे आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 16 नॉर्थ 17 साऊथ म्हणजे 16 का आहे आणि 17 का आहे तर आपल्याकडे 19 आहे. एनिवे आता मॅडम पत्रिका लावा तुम्ही. बघा वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे. लग्नेश लग्नातच आहे. लग्न बिंदू आणि त्यामध्ये बसलेला ग्रह हा सुद्धा तपासायचा आहे. म्हणजे मंगळ लग्नेश लग्नात असल्यामुळे त्या व्यक्तीचं जीवन आपल्याला जेव्हा बघायचं असेल तर त्याला तुम्हाला पाहता आलं पाहिजे की लग्न हे कोणत्या राशीचं आहे, कोणता मालक आहे आणि तो मंगळच तिथे बसलेला आहे. म्हणजे निश्चितच जातक जो आहे तो त्या ठिकाणी अतिशय चांगल्यापैकी कार्य करणारा आहे आणि ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की धाडसी आहे. जे काही धाडस आहे मग ते कशातले असो, मंगळ हा गणिताचा कारक आहे, गणित तज्ज्ञ आहे, सायन्सचा कारक आहे. पहिला यांनी BSc केलं होतं बॅचलर ऑफ सायन्समध्ये. त्याच्यानंतर त्यांनी परीक्षा दिल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या आणि नंतर मग त्या IAS म्हणून झाल्या. तर ह्याच्यामध्ये मंगळ हा त्याचे कॅरेक्टर्स कसं आहे तर त्या ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन काम करण्याची धमक असते तर ती धमक त्या ठिकाणी त्या जातकाच्या ह्याच्यामध्ये आहे. मंगळ जेव्हा लग्नी असतो त्यावेळेला अष्टमामध्ये त्याची 8वी दृष्टी असते. पहिली चतुर्थात आहे, दुसरी सप्तमात आहे, तिसरी अष्टमात आहे. तर अष्टमात म्हणजे धोका पत्करून काम करणे, साहस ज्याला म्हणतो की एक ॲडिशनल साहस असतं. कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन काम करण्याची एक शक्ती असते आणि त्या ठिकाणी जातकाच्या लग्नी जेव्हा मंगळ असतो तर त्याचं तो शौर्य दाखवल्याशिवाय थांबत नाही आणि लग्नेश लग्नात असल्यामुळे तो समाजामध्ये सुद्धा त्याची प्रतिमा अतिशय त्या ठिकाणी उत्तम असते आणि दहशतीखाली लोकांना वावरण्याचे किंवा वागवण्याची सवय असते.
आता ह्याच्यामध्ये लग्नेश लग्नात असणं हा एक प्लस पॉईंट आहे. दुसरी गोष्ट की तो मंगळ जो आहे तो 20 अंशाचा आहे आणि लग्न 19 अंशाचं आहे. 19 अंश बघितलं आपण तर वृश्चिक लग्नाला ज्येष्ठा नक्षत्र येतं. ज्येष्ठा नक्षत्राची सुरुवात जी आहे ती धनुनमाशाने होते आणि ह्या व्यक्तीच्या त्याच्यामध्ये ज्येष्ठाचं पहिल्या चरणातला जन्म आहे आणि तो धनुनमावशच आहे. तर त्या ठिकाणी प्रभाव जो आहे कोणाचा आहे इथे तर लग्नेश लग्नात असल्यामुळे मंगळाचा प्रभाव जास्त आहे. आपल्याला जातकाच्या कुंडलीमधलं सगळं काही कळलं पाहिजे की प्रभाव कुठल्या ग्रहाचा आहे जातकाला आणि त्या तिथून तो चांगल्यापैकी उत्तम कामगिरी करू शकेल का याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बोलूया जिथे कर्मस्थान आहे ते दशम स्थान आहे. आता 3, 7, 3, 6 आणि 10 ह्या स्थानामध्ये फार महत्त्व आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला जर कार्यकारिणी बघायची असेल किंवा काय काम करतो तर ती व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं त्या ठिकाणी तर पराक्रमेश पाहिला तर तो मीन राशीमध्ये आहे आणि मीन राशीमध्ये असल्यामुळे तो त्रिकोणामध्ये आहे. तो एक चांगली बैठक आहे. तो त्या ठिकाणी जर चतुर्थात असता तर तरीसुद्धा चांगली असतील, काही प्रश्न नाही आहे. त्यानंतर दशमातील हे ग्रह जे आहेत षष्ठामध्ये राहू आहे. तो त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये संघर्ष आणि अपयश किंवा तत्सम याच्यामध्ये घडामोडीमध्ये काही ना काहीतरी व्याप निर्माण करतील. पण राहूच्या मुखामध्ये फक्त बुध पाहतोय, बाकी कुठलाही ग्रह पाहतोय का ते बघायचं आहे. मंगळाची दृष्टी नाही आहे राहूच्या मुखात. तसंच त्या ठिकाणी आपण पाहिलं तर दशम स्थान जे आहे तर चंद्र, गुरु आणि शुक्र हे 3 शुभग्रह जे आहेत ते एकत्र आलेले आहेत. असं समजू नका की शुक्र आणि गुरु शत्रू आहेत किंवा शुक्र आणि चंद्र शत्रू आहेत म्हणून त्या ठिकाणी तिथे ते फलादेश देणार नाहीत, कधी असा समज करून घेऊ नये. हे 3 शुभग्रह जेव्हा दशम स्थानाशी संबंधित असतात आणि दशमेश जो आहे तो लाभात आहे. दशमाची जी कृती आहे तर मी तुम्हाला मागे पण सांगितलं की जेव्हा एखादी व्यक्ती प्रसिद्धी होते, प्रसिद्धी मिळते आणि प्रसिद्ध होते तर त्या ह्याच्यामध्ये त्याला कारणं काय असतात की त्या व्यक्तीचा कन्या आणि मिथुन राशीशी संबंध आलेला आहे का. तर मिथुन राशी ही पण लाईमलाईटमधली आहे, तसंच कन्या राशीसुद्धा लाईमलाईटमधली आहे. तर जिथे काम करेल, जे कर्म करेल त्याचे अतिशय चांगल्यापैकी तो प्रसिद्ध असेल किंवा प्रसिद्धी मिळेल त्याला. तर तशा तऱ्हेने ह्या व्यक्तीचा दशमाधिपती जो आहे सूर्य तो कन्या राशीमध्ये आहे आणि कन्या राशीमध्ये लौकिक प्राप्त करणारी रास आहे. तर अशा ह्याच्यामध्ये दशम स्थान जे आहे ते अतिशय बलवान आहे. 3 शुभग्रह एकाच वेळेला एका स्थानामध्ये एका राशीमध्ये येणं आणि त्यातले त्याचे जे सूक्ष्मांश आणि नवमांश आहेत ते अतिशय योग्य आहेत आणि अतिशय चांगले आहेत. त्याकरता जातकाला तो एक चांगला ब्रेक मिळालेला आहे. त्यावेळेला असं समजू नये की मंगळ आणि गुरु आणि सूर्य किंवा तत्सम काही केंद्र योगामध्ये आहेत म्हणून. जेव्हा ते एकमेकाच्या दृष्टीमध्ये योग करतात त्यावेळेला माणसाच्या जीवनात त्रास तयार होतो. तसं गुरुची दृष्टी धनस्थानावरती आहे, त्याची स्वतःची रास आहे, तो तिथे पाहतोय. तसाच तो गुरु राहूच्या मुखातसुद्धा पाहतोय, हे पण पाहिलं पाहिजे 9व्या दृष्टीने. तसं तो चतुर्थावरती 3ही ग्रह पाहत आहेत आणि चतुर्थ जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर पंचमात आहे, म्हणजे त्रिकोणात आहे. म्हणून जातकाच्या जीवनामध्ये जे काही यश मिळालेलं आहे ते त्याला धरून आहे. दुसरी गोष्ट की इथे असा योग आहे की भाग्येश दशमात आहे. तर तो भाग्येश कोणासोबत आहे तर शुक्रासोबत आहे आणि शुक्र हा सप्तमेश आहे. कळलं का. भाग्येश हा शुक्रयुक्त आहे आणि शुक्र सप्तमेश आहे, तसा तो व्ययशसुद्धा आहे. व त्याची मिश्रित फळं जी आहेत ती जातकाच्या जीवनामध्ये उपलब्ध होत असतात. आणि सूर्य जो आहे तो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तो त्या ठिकाणी लाभस्थानामध्ये चांगल्या ठिकाणी आहे. पण सूर्य आणि शनी याचा समसप्तक योग असल्यामुळे तर तिथे आपण नियम सांगितलेले आहेत अगोदर. पण शासकीय क्षेत्रामध्ये कार्यरत करणारी व्यक्ती एक तर शनीच्या दृष्टीमध्ये जर समसप्तकामध्ये असेल किंवा शनीच्या युतीमध्ये असेल तर त्या ठिकाणी शासनाचा लाभ हा त्याच्या जीवनामध्ये उपलब्ध होतो. तसंच परिवर्तनसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे ह्या व्यक्तीला शासनाचे लाभ जे आहेत ते का मिळाले, कारण का की रवी शनी समसप्तक योगात आहेत. हे दोन्ही ग्रह जे आहेत हे प्रशासकीय कार्यामध्ये अतिशय उत्तम कार्य करणारे ग्रह आहेत, म्हणून त्याला अतिशय चांगल्यापैकी प्रसिद्धी आणि यश
आणि त्या ठिकाणी पोझिशन, त्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. सुखदुःख तर हे सगळ्याकडे येतात. गव्हर्नमेंटमध्ये जिथे तुम्ही काम करता तिथे सुद्धा येतात आणि आउटसाईड केलं तरी सुद्धा येतात. पण शनी आणि रवी हे समसप्तक योगात असतील तर त्यावेळेला शासनापासून बरेचसे काही फायदे जे आहेत ते सुद्धा त्याला मिळण्याची शक्यता असते. अशा तऱ्हेचा हा योग जो आहे तो समजावा. इथे बुध केतूची जी युती आहे ती एवढी सहसा चांगली नाही. मग बुध हा कोण आहे? तर बुध हा लाभेश आहे. त्यानंतर वृश्चिक लग्नाला बुध अष्टमेश सुद्धा आहे. म्हणजे तिथे तुम्हाला विचार केला पाहिजे की जातकाच्या जीवनामध्ये बुध हा तेवढा फायदेशीर असेल का? त्याच्यामध्ये केतू हा 12व्या स्थानामध्ये लाभ देईल, कारण तो त्या ठिकाणी कारक ग्रह आहे 12व्या स्थानाचा. राहू षष्ठ स्थानाचा कारक आहे. तर कारकत्व पण तुम्हाला तपासता आली पाहिजे. एखादा ग्रह समजा चुकीच्या कारकत्वामध्ये असेल तर तिथे यश मिळणार नाही. पण राहू हा षष्ठामध्ये निश्चित चांगल्यापैकी यश देईल, कारण तिकडचा कारक आहे. केतू हा मोक्षाचा कारक 12व्या स्थानातच असावा हा नियम आहे. पण त्या ठिकाणी बुध हा अष्टमेश आणि लाभेश हा दोन्ही गोष्टीमध्ये बुध हा तेवढा सहसा फायदा देणार नाही. मग जातकाची प्रगती ही कोणत्या ग्रहामुळे झाली असेल हे जर आपण विचार केला तर तिथे कारणीभूत ग्रह जे आहेत गुरु, चंद्र आणि शुक्र ह्या ग्रहांची युती जिथे झालेली आहे तर ती युती अतिशय योग्य आणि फायदेमंद आहे. आता ही पत्रिका आपलं नेहमीप्रमाणे असं असतं, आपला नियम आहे वर्गाचा की जर तुम्हाला त्यातील काही उणिवा असतील किंवा त्यातल्या काही गोष्टी कळत असतील तर अवश्य तुम्हाला बोलण्याची संधी आहे. तुम्ही हा वर्ग तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. तर तुम्ही तुमचे विचार मांडू शकता, पण ते विचार मांडताना व्यवस्थित लोकांना कळेल अशा भाषेतच मांडावे. धन्यवाद. पत्रिका कळली नसेल तर नवमाश आता कुंडली लावतील तर तीसुद्धा एकदा पाहून घ्या. मला वाटतं आपल्याकडे काही मार्गदर्शक आहेत, त्यांनीसुद्धा त्याच्यावरती काही कथन करावं, म्हणजे इत्यादी लोकांनासुद्धा त्यातला अनुभव येईल चांगला. मॅडम नवमाश लावताय? होय सर, लावते. लाव. बघा, हा वृश्चिक राशीतला धनु नवमाश आहे. तर एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा कुठलीही नवमाशाची पत्रिका वाचताय तर हा जो निवडलेला जो नवमाश आहे हा कोणत्या राशीतून उत्पन्न झाला आहे तर वृश्चिक राशीमधून धनु नवमाश आहे. वृश्चिक राशीचा आरंभ कर्क नवमाशाने होतो आणि समाप्ती मीन राशीने होते. तर ज्येष्ठा नक्षत्राचा पहिलं चरण जे आहे ते धनु नवमाश आहे आणि तिथे लग्नी बुध आलेला आहे. म्हणजे नवमाशातलं जर तुम्ही कॅरेक्टर तपासले तर नवमाशामध्ये सुद्धा धनु लग्नाला तो भाग्याची दिशा दर्शवतो, अभ्यासाची दिशा दर्शवतो आणि त्याच्यामध्ये लग्नस्थानाची निवड झालेली आहे. आणि त्यामध्येच त्या ठिकाणी तूळ राशीमध्ये असणारा बुध हा एकटाच फक्त धनु नवमाशामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो आणि स्थान त्याने मिळालेलं आहे ते प्रथम स्थान आहे. हे लक्षात ठेवावं. म्हणजे नवमाश आलाय कुठून आणि प्रत्येक ग्रह जे आहेत ते कुठून ना कुठून वितरित झालेले आहेत. तसंच वृषभ राशीमध्ये तुम्ही बघितलं तर सूर्य, गुरु, शुक्र, आणखी एक ग्रह आहे मला वाटतं तिथे, तर सूर्य, गुरु, शुक्र आणि राहू हे एकच राहिले. पण राहूची युती नाही आहे. तर त्या ठिकाणी शुक्र आणि गुरु हे मुळातच सिंहराशीतून ऋषभ नवमाशात आलेत. तर ऋषभ नवमाश हा न्यायांश आहे सिंहराशीतला, तर त्याचं अतिशय नोंद करून घ्यावी. कारण का गुरु शुक्राची युती ही ऋषभ नवमाशामध्ये न्यायांशामध्ये आहे, म्हणून तिथे न्याय प्रक्रिया हे काम करण्याचं त्या जातकांना लॉ अँड ऑर्डर वगैरे ज्या काही गोष्टी असतात ती संधी मिळालेली आहे. कळलं? मग सूर्य इथे जर आपण बघितलं तर तो हस्त नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात आहे. आणि राहू आपण बघितलं तर राहू मुळातच कुठे होता तर त्या ठिकाणी मेष राशीमध्ये होता आणि तो ऋषभ नवमाश म्हणजे अश्विनी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये तो भोग्यांश आहे. असे जे काही सूक्ष्मांश आहेत ते पण तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. मंगळ धनस्थानामध्ये उच्चीचा झालेला आहे आणि तो सुद्धा त्या ठिकाणी ज्येष्ठा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये आहे आणि त्याला नवमांशी उच्च नवमांश मिळाला आहे आणि बैठक त्याची वृश्चिक राशीमध्ये मिळालेली आहे. तर हा एक फायदेशीर भाग आहे. चंद्र जो आहे तो मिथुन नवमाशात आहे. तो सिंह राशीचं तिसरं चरण हे विचक्षणांश आहे आणि विचक्षणांश म्हणजे बुद्धिमत्ता. जरी बुध कार्य करत नसेल तर मानसिक कार्यसुद्धा
त्या चंद्राने दर्शवलेला आहे. तर असा अभ्यास करून जातकाला तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. कळलं नसेल तर अवश्य विचारा, काही त्याच्यामध्ये हरकत नाही, पण प्रश्न अतिशय व्यवस्थित विचारला आला पाहिजे. बोला. आपल्याकडे जे फ्री क्लास आहेत ते शुक्रवार शनिवार हे 2 सगळ्यांसाठी खुले आहेत. त्यानंतर चव्हाण मॅडमचा क्लास जो आहे तो मंगळवारी आणि गुरुवारी आहे. ती सुद्धा अल्प फी आहे. कुठल्याही महागड्या क्लासला जाऊन फसू नका. चव्हाण मॅडमची फी जी आहे ती 10 व्याख्याने 700 रुपये फी आहे आणि माझं विनामूल्य आहे. सोमवार आणि बुधवार माझा वेगळा क्लास असतो, तर तिकडे काही इथे असणाऱ्या व्यक्तींना प्रवेश नाही आहे. तिथे ठराविक लोक आहेत, तर ते आमचं त्याच्यामध्ये पॅकेज आहे. तर ज्या कोणाला यायचं असेल तर चव्हाण मॅडम आता नवीन व्याख्याने सुरू करतील, तेव्हा पण प्रवेश घ्या. आणि आता कोणाला काही सांगायचं असेल तर सांगा. बोला, काही हरकत नाही. एकदम मला चांगल्यापैकी तुम्ही त्याचं वाचन करा. तर मी विचारू? हो, विचारा ना. हा सर, मूळ कुंडलीमध्ये शनी हा जलतत्वात आहे पंचमामध्ये, आणि नवमांशामध्ये जलतत्वात शनी केतू सोबत आहे. तर याचं विवेचन कसं करायचं? केतू मॅडम त्याच्या युतीमध्ये नव्हता पहिल्यापासून. अच्छा. केतू हा वृश्चिक राशीमध्ये बुधाबरोबर होता, पण हो. शनी बरोबर नव्हता. आता तो जलतत्व, म्हणून तुम्हाला सांगतो की नवमाशातली जी युती, जसं आता ह्या ठिकाणी बघा गुरु आणि शुक्र हे मूळ पत्रिकेमध्ये होते, तसेच ते ऋषभ नवमाशामध्ये आलेले आहेत. हो कळलं का? हो. असं आहे. तर नवमाशामध्ये ही जी शनी केतूची युती झालेली आहे ही मूळ कुंडलीतली युती नाही आहे. म्हणून मूळ कुंडलीतली युती ही निश्चितच पाहण्यात यावी. अच्छा, ओके, थँक्यू सर. थँक्यू. कधी कधी आपला फलादेश चुकतो, याला कारण आपण ती युती ग्राह्य धरतो का, व्हॅलिड आहे, इनव्हॅलिड आहे का व्हॅलिड आहे. तर इथे व्हॅलिड युती जी आहे ती गुरु शुक्राची आहे. राहू सूर्याची पण युती नवमाशामध्ये व्हॅलिड नाही आहे, कारण राहू वेगळ्या राशीतून आलेला आहे आणि कन्या राशीतून रवी आलेला आहे. त्याच्यामुळे ती युती नवमाशामध्ये झाली तरीसुद्धा ते एकत्र त्या राशीमध्ये नाही. नवमाशाच्या राशी वेगळ्या आहेत आणि मुख्य राशीची भ्रमण कक्षा वेगळी आहे. ओके सर, आलं लक्षात सर. थँक्यू. थँक्यू. तर इथे सांगायचं झालं तर बघा, ऋषभ नवमाश आणि मिथुन नवमाशातले ग्रह जे आहेत ते अतिशय बलवान आहेत. त्यातला त्या धनु नवमाशामधला ग्रह पण बलवान आहे. म्हणजे त्या ठिकाणी ज्येष्ठा नक्षत्रातलं पहिलं चरण पण बलवान आहे. मंगळ हा थोडासा वेगळा आहे आणि तो पापांशामध्ये आहे, आणि त्या ह्याच्यातून तो मंगळ नवमाशी उच्च झालेला आहे. मंगळानेच धाडस दिलं ना सर यांना सगळं करण्यासाठी. हो, ते तर आहे, पण नवमाशातले ग्रह बघावे ना, त्या ठिकाणी ती मंगळाची आवश्यकता आहे. आता एखाद्या ठिकाणी तुमच्या देशाच्या सीमेवरती काम करणारे लोक जर मंगळ नसेल तर मग तिथे आचारी बनावं लागतं. असं आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी मंगळ चांगल्या स्थितीत असल्यामुळे यांनी तसंच आहे. धाडसाने निर्णय घेतले असतील यांच्या आयुष्यामध्ये, आणि या खूप पुढे आल्या त्याच्यामुळे. 42 वर्ष नोकरी केलेली आहे. हा. रास पण सी आहे ना सर तिची. हा, हा. करेक्ट. आणि दशा सगळ्या चांगल्या लागल्यात सर तिला. दशा सांगा जरा, महादशा कथन करा सगळ्या मॅडम. चांगल्या आहेत. सांगा, बोला. महादशा म्हणलं सगळ्या चांगल्या लागल्यात म्हणलं. तेच म्हटलं, महादशा मी काढल्या नाहीत ना मॅडम, तर केतू तुम्ही नंतर सांगा. शुक्राची लागली, शुक्रानंतर याची रवीची आहे. अच्छा, सगळ्या फेवरेबल आहेत म्हणजे महादशा. सगळ्या महादशा चांगल्या आहेत एकदम म्हणलं. हा. थँक्यू मॅडम. म्हणजे तुम्ही एकदम जालीम अभ्यास केलेला आहे. हा, कुठं सर, काहीतरी काय सर. मी तर शांत असते सगळ्यात. बाबा बाबा विद्यार्थी किंवा कोणाचे आहेत? चव्हाण मॅडमचे विद्यार्थी आहात तुम्ही. आम्हाला चव्हाण दचकून राहायला मॅडमने आम्हाला लागतं. ठेवलं तर काय करणार. आम्हाला दचकून राहायला लागतं तुमच्यापासून. मगा नक्षत्र चांगलं आहे ते. बघा ना, ते इथे पण मगा नक्षत्राची स्त्री आहे. हो. बोला, चांगली गोष्ट आहे.
काय तुम्हाला सांगायचं आहे का? हा, बोला तर बोला मॅडम. दशमामध्ये गुरु आणि चंद्र यांचा शुभ गजकेसरी योग झालेला आहे हो हो कर्णस्थानामध्ये. हो आणि शनी मंगळ तर नवपंचम योगात आहेत जलतत्वातून एका येस तत्वातून. ते पण येस ह्यांना केंद्र आणि त्रिकोणातून झालेलं असल्यामुळे ते त्याशा घडल्या. म्हणजे संघर्ष आहे पण त्या संघर्षातून त्यांचं नाव लौकिक झालं. नक्की. संघर्ष कसा आहे मॅडम, संघर्षाशिवाय मजा नाही. तुम्ही जर घरी जेवण बनवता त्याला टेस्ट येण्यासाठी संघर्ष असतो. अग्नीसमोर उभं राहायला लागतं ना तुम्हाला. हो सर. नाहीतर रेडी टू ईट मध्ये काय मजा आहे? कोणी काय बनवलंय काय माहिती. असं आहे. तर हा बोला मॅडम. ऍक्च्युली दशम स्थानामध्ये सिंह रास आलेली आहे हा आणि हा सिंहेचे चंद्र, गुरु आणि शनी हे येस. तीनही ग्रह शुक्र दशम स्थानात बसल्यामुळे गुरु आणि शुक्र ह्या दोघांना मघा नक्षत्राचा दुसऱ्या चरणाचा न्यायांश हा सूक्ष्मांश मिळाल्यामुळे हो त्यांच्या पदाला अनुसरून असं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं असेल. कारण न्यायांशामध्ये जेव्हा ग्रह असतो तेव्हा हातामध्ये स्वतःकडे असणारे अधिकार आणि त्या अधिकारात कामगिरी ह्याचा खूप चांगला उपभोग घेता येतो, उपयोग करून घेता येतो. तर त्या दृष्टीने या जातकाने आपलं कर्तृत्व हे खूप चांगलं केलं असेल. आणि मंगळ हा मुळातच स्वग्रहीचा लग्नात असल्यामुळे हा, त्याने निर्भीडपणे सुद्धा काम केलेलं आहे. बरोबर. हे ह्याचं हे आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणाला तसं शनी आणि सूर्य हे हो समोरासमोर आहेत आणि म्हणजे समसप्तकात आहेत. आणि शनीसारखा ग्रह त्रिकोणात बसलेला असल्यामुळे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने अं, म- त्रिकोणाधिपती गुरु आहे, मीन राशी आहे आणि तिथे शनी बसलेला आहे. त्यामुळे ते सुद्धा स्थान त्यांना चांगल्या पद्धतीने कामास मदत करत आहे. म्हणजे प्रशासकीय कारवाई ही त्यांच्याकडून चांगली झाली. फक्त एक बुध केतू बरोबर बसलेल्या असल्यामुळे थोडीशी काही ना काहीतरी प्रॉब्लेम त्यांना झाला असेल केतू बरोबर असल्यामुळे. हा, तो वेगवेगळे पण तरी सुद्धा बघा हा, नवमाशामध्ये त्याचा बदल दोन्ही झालेला आहे. दिसतात. पण तो धनु नवमाशामध्ये आलेला आहे. हो अंशात्मक युती जी आहे पण तरी सुद्धा त्रास हा होणारच हो काही केलं तरी. हा. येस मॅडम, त्रास होणार. नक्कीच. ही युती कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये हो काहीतरी त्रास उपस्थित करेल. बोला. सर केतू म्हणजे बुध तर आपण म्हणजे नवमाशात हे झालेलं आहे, पण केतू नवमाशात पण परत वृश्चिक नवमाशातच गेलेला आहे आणि तिथे दरिद्रांशात गेलाय. हो तर तिथे काय तो त्यांनी हे केलं असेल. हा, आता तो तूळ लग्नाचा दरिद्रांश आहे. हो हो तर केतू हा पीडाकारकच आहे. हो आता दरिद्रांश तुम्ही काढला फार चांगली गोष्ट आहे. हो हो तूळ राशीमध्ये चित्रा नक्षत्राचं चतुर्थ चरण दरिद्रांश आहे. हो हो कळलं का? तर त्या ठिकाणी दरिद्रांशामध्ये आजारपण, आता फ्युचर लाईफ काय हो असेल काय आपण सांगता येत नाही. व्ययस्थानातच आहेत ना, व्ययस्थानातच आहे त्यामुळे मग त्यावेळेला कालांतराने वृद्धावस्थेमध्ये पण काही आजारपण येण्याची शक्यता असू शकतं. शक्यता. हो हो आणि केतू बहुतेक वेळेला जर बिघडला असेल किंवा चुकीच्या राशीमध्ये बिघडल्यामुळे आता तुम्ही दरिद्रांश सांगता येतो, तर त्याचं फलित असं आहे मॅडम की कदाचित केतू हा दीर्घकाळ आजाराचे पण गुणधर्म देऊ शकतो. हा तेच थोडस मला ती शंका होती. नंतर म्हणजे अजून तरी नाही, पण कारण आता राहूची महादशा चालू आहे त्यांची आता हो 13 नंतर 31 पर्यंत राहूची महादशा आहे. तर स्किन प्रॉब्लेम देऊ शकेल त्यांना केतू. ते स्किन पण देईल, पण आता पहिली गोष्ट म्हणजे केतूचा जो भाग आहे ना मॅडम हा आजारपणाशी निगडीत आहे. 12वा स्थान हॉस्पिटलायचं आहे. हॉस्पिटलाइज. हो आणि दुसरी गोष्ट मॅडमनी सांगितलंय दरिद्रांश, तर तूळ रास कालपुरुषाची बघितली तर आपल्याला त्यांना पोटाची असते, नाभीकडला पोट पोटचं हा नसतो. किडनीचा त्रास होऊ शकतो.
आता किडनी मॅडम बघितलं ना तर त्या ठिकाणी उजवी किडनी जी वृश्चिक आहे आणि रास डावी येईल ना. किडनी नाही. मॅडम कन्या राशीमध्ये शेवटचे चरण जे चित्रामध्ये 2 चरण जे आहेत ना मॅडम ते हा अलीकडचे आणि 2 अलीकडचे म्हणजे अलीकडचे. तूळ राशीतले. तर तिकडे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये चित्रामध्ये किडनी दाखवलेली आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. किडनी. आपलं त्या मॅडम हा म्हणतात ते पण बरोबर आहे. कुलकर्णी पण बरोबर सांगतात. तेवढंच आहे. बाकी सूक्ष्मांश जरी असलेत सर, मंगळ पण उग्रांशात आहे, शनी पण उग्रांशात आहे, पण तो त्यांच्या सरकारी कामकाजासाठी जो आहे तो त्यांना हवाच आहे ना. त्याच्याशिवाय मंगळ म्हणजे त्या पोस्टवर आहे तर तिथे तो उग्रपणा पाहिजेलच आहे, कायद्याने वागणं. आणि शनी उग्रांशात असला तरी कट्टर कायद्याने वागणाऱ्या त्या असतील ना. हो. म्हणजे तो उग्रांश तिथेही त्यांना चांगलाच मिळालेला आहे. फक्त इथे केतूचाच थोडासा हे, बाकी उग्रांश जरी चांगलेच आहेत, म्हणजे सगळे सूक्ष्मांश चांगलेच आहेत. आणि तुमची नवमांश कुंडली पण चांगली आहे. आणि षष्ठांश हे दशमांश कुंडली लावायची अजून, पण ती पण मंगळ म्हणजे मकर लग्नाची आहे. त्यामुळे मंगळ मकर तिथे मकर आहे, मकर आहे, मंगळाचं मकर मकर आहे. हो, त्यामुळे तिथे ती पण उच्चच होणार आहे, म्हणजे चांगलीच होणार आहे कुंडली. आणि लग्न कुंडलीत पण षष्ठात राहू आहे, नवमांश कुंडली पण षष्ठ स्थानातच राहू आलाय, राहू केतू. हो, त्यामुळे तेही चांगलेच राहू हा नेहमी स्थानबली षष्ठामध्ये तिथे असेल पण ना आहेत. मॅडम. येस हो, येस. म्हणजे नवमांश कुंडलीतही स्थानबली आहेत आणि मूळ कुंडलीतही स्थानबली आहेत. आपण फक्त एवढाच एक नियम आहे मॅडम की षष्ठ स्थानामध्ये राहू युक्त कुठलाही ग्रह राहू नसावा. नसावा, हो, तो नसावा. जसं इंदिरा गांधींच्या पत्रिकेमध्ये सुद्धा राहू शुक्राची युती आहे. हो, कळलं का? होती तर म्हणजे एक युती होती. शंका विचारू. हा बोला. आता रसिका मॅडम केतू बद्दल बोलत होत्या आणि आपण सगळं स्पष्टीकरण दिलंय, पण त्यांना जन्मतःच केतूची महादशा होती 3 वर्ष. मग लहानपणी पण आजारपण आलं हो असेल? आलं असेल, येऊ शकतो. येस, पॉसिबल आहे. म्हणजे दरिद्री अंशातला केतू म्हणून विचारते की लहानपणी पण आलेला येस असतो येस. काहीतरी. आता कसं असतं सांगतो मॅडम तुम्हाला. हा तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी थोडंसं स्पष्टीकरण असं देतो हा की ज्या वेळेला केतू समजा 12व्या स्थानामध्ये आहे हा तर त्या ठिकाणी तुमचा अंदाज तो बरोबर आहे की समजा 12व्या स्थानामध्ये हॉस्पिटलायझेशन वगैरे आजारपण वगैरे येऊ शकतं. हा पण कधी कधी एक ग्रह दुःखात घालणारा असतो पण 5 ग्रह सुखामध्ये नेणारे असतात. अच्छा. तर त्याला काळाचा महिमा फार महत्त्वाचा आहे. हा तर त्या ठिकाणी गोचर बदलत असतं, गोचर स्ट्रॉंग होतं, कदाचित मूळ कुंडली स्ट्रॉंग असते. या ठिकाणी आपण बघितलं तर दशम आणि एकादशम स्थान आणि लग्न स्थान हा हे चांगलं आहे. आणि एखादा आजार जरी झाला तरी सुद्धा तिथे डॉमिनेटिंग पॉवर जी आहे, डिफेन्सिव्ह पॉवर जी आहे ती चांगली आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला आजारपण जरी आलं तरी सुद्धा जातक जो आहे तो तिथे त्याच्यावरती मात करू शकतो, एवढी कॅपॅसिटी मंगळामुळे येते. म्हणून बघा तुम्ही, वृश्चिक लग्न, मेष लग्न आणि लग्नामध्ये मंगळ असेल तर त्याला कितीही दुःख आलं तरी सुद्धा तो त्या ठिकाणी तो दुःख थांबवू शकतो. म्हणून मंगळाची भूमिका ही आपल्या कुंडलीमध्ये जगण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. आणि नवमांशात पण तो मंगळ त्यांच्या उच्चीचाच आहे. हो, छान समजलं सर, धन्यवाद. धन्यवाद. तर ही जी कुंडली आपण D1 म्हणूया, त्याला हे मंगळवारी कुंडली पण म्हणू शकतो ना आपण? काय म्हणता मॅडम साहेब, बोला. ही जी कुंडली आहे ती मंगळवारी कुंडली पण म्हणू शकतो ना आपण? 7th हाऊसला मंगळ मंगळाची कुंडली म्हणजे काय बघा, आता एक लक्षात घ्या साहेब, मंगळ हा अतिशय आवश्यक ग्रह आहे की जगण्यासाठी तुम्हाला दिशादर्शक आहे. बाय हुक बाय क्रूक तुम्हाला जगायचंय. और जगायचं कसं जगायचंय तर वाघाप्रमाणे सिंहाप्रमाणे जगायचंय. कळलं का? तर त्यावेळेला मंगळाचीच आवश्यकता आहे. गुरुसारखं जगणं असेल तर तो तुमच्या ताटामध्ये एकदम पेशवाई थाली असेल. कळलं का? हा, पुण्यामध्ये काय आहे ना, चांदीच्या ताटात आणि पेशवाई थाटात, मग तसं गुरु देईल तुम्हाला. शुक्र लॅविश जगायला लागेल. बुध हा वैचारिक आहे, रवी हा प्रशासकीय आहे, शनी जो आहे तो त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशन आहे किंवा तत्सम
क्षेत्रामध्ये तुम्हाला कार्यरत करणार आहे. म्हणजे अशा ठिकाणी प्रत्येक ग्रहाचं प्लॅनिंग भिन्न भिन्न आहे, पण त्यातल्या त्यात एक साधी गोष्ट आहे की ज्यांच्या लग्नी जन्मता गुरु आहे त्या गुरुसोबत समजा रवी असेल चालेल, चंद्र असेल चालेल. मग अशी मी तुम्हाला मुलायम सिंग यादवांचं भविष्य सांगितलं, तर त्या ठिकाणी अतिशय याच्यामध्ये जन्माला येऊन त्यांनी आज 3 ते 4 वेळा मंत्रिपद गाजवलेलं आहे. नंतर ते संरक्षण मंत्री झाले, केंद्रात मंत्री होते. तर अशा वेळेला ती संधी मिळते. ती कोण देतं? तर तो ग्रह देतो. कळलं का? मग तो ग्रह देतो, तर त्यांना जे काही त्यांना यश मिळालं तो रवी वृश्चिकेचा आहे म्हणून ते संरक्षण मंत्री झाले. तर कधी शक्यच नव्हतं ते. चंद्र जो आहे तो त्या ठिकाणी मीनेचा आहे. कळलं का? मग त्या ठिकाणी जलतत्वाचं लग्न, जलतत्वाचा सूर्य आणि जलतत्वामध्येच लग्नेश असेल तर त्या ठिकाणी 1, 5, 9 ह्या 3 ठिकाणी आलेले जलतत्वाचे ग्रह तिथे जर उपलब्ध असतील तर जातकाच्या जीवनामध्ये अतिशय योग्य राजयोग तयार होतो. आणि तुमच्या समोरची गोष्ट आहे की मुलायम सिंग यादव हे 3 वेळा मुख्यमंत्री झाले, स्वतःची पार्टी काढली. आणि दुसरी गोष्ट अशी की लग्नी गुरुचंद्राची युती असेल तर आपल्या मुलाचं जे काही राजकीय जीवन आहे सतत 5 वर्ष त्यांचा मुलगा मुख्यमंत्री म्हणून उदयास आला, हे पुण्याचं काम असतं. कळलं? जे काही आपण घेऊन येतो मागच्या जन्मीचं, बाकीचे त्यांचे काही असेल त्याच्याशी आपला काही संबंध नाही आहे. पण एखाद्या व्यक्तीचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर जर मुख्यमंत्री झाला तर त्याच्यापेक्षा आनंद काय? येस सर. एखाद्या व्यक्तीचा मुलगा जर प्राईम मिनिस्टर झाला आपल्या डोळ्यासमोर तर त्याचा आनंद किती? तो गगनात सुद्धा मावणार नाही एवढा आनंद असतो. हे सुख असतं बघण्यासाठी. येस सर. आणि ते गुरुकडे आहे. कळलं का? येस. हे सगळं जीवनामध्ये पाहावं लागतं. असा हा सगळा अंदाज असतो. जसं दशमस्थान ह्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सिंह राशीचा आहे तर ती प्रशासकीय रास आहे. राशीचे नियम काय माहिती आहे का? की व्यापारी तत्वाच्या राशी आहेत त्या कन्या आणि मिथुन आहेत. सौख्याच्या राशी ज्या आहेत त्या वृषभ तुळ आहे. डॉमिनेटिंग मेष आणि मंगळ आहे, वृश्चिक आहे. त्याच्यानंतर मकर आणि कुंभ जे आहेत त्या ठिकाणी कुंभ बौद्धिक आहे, मकर जे आहे ती स्ट्रगलर आहे, मीन मोक्षाची आहे, जलरात जी आहे ती भावनिक आहे. म्हणजे जलराशीचं जे तत्व आहे ते वृश्चिकमध्ये मिळेल कधी शक्य नाही. वृश्चिक डॉमिनेटिंग आहे. वृश्चिकेपासून जगायचं कसं हे शिकावं. भावनिक जो भाग असतो ना तेव्हा तो त्या ठिकाणी भावनात्मक गोष्टीचा विचार करतो. हे होईल का, ते होईल का. वृश्चिक तसं नाही, बेधडक असतो. जे होईल ते, जे होगा वो देखा जाएगा. हे सगळे ज्या संकल्पना आहेत राशींच्या. येस. बोला बोला, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम, यू कॅन टॉक. येस येस. तुम्ही विचारू शकता, बोलू शकता. तुमचे विचार मांडण्यासाठीच हे आपला जो भाग आहे तो सांगितलेला आहे. पण केंद्रामध्ये मला सर विचारायचं बोला बोला सर विचारायचं असं होतं की बोला ना, आवाज गेला तुमचा, नो व्हॉइस. हॅलो, पंड्या साहेब आवाज येत नाही. मंगळ स्वतः 6 लॉर्ड सर. सॉरी सर. हा मंगळ बघा, आता सांगतो तुम्हाला मी. मेष लग्न असेल तर वृश्चिक राशीचा दोष नाही, लग्न बलवान आहे. तसाच मंगळाच्या 2 राशी आहेत, इथे वृश्चिक आहे तर षष्ठाचा हा दोष नाही लागत. ओके, कळलं का? आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा लग्नेश हा षष्ठात असेल तर त्या ठिकाणी तो बलवान आहे षष्ठ स्थानामध्ये. कळलं का? म्हणजे त्या ठिकाणी त्याचा षष्ठाधिपती म्हणून दोष लागणार नाही. ओके. आता इथे अष्टमाचा दोष लागू शकतो. वृश्चिक लग्नाला तुम्हाला बुधाचे जे कॅरेक्टर्स आहेत ते एवढे चांगले मिळतील का? तर नाही. कारण का लग्न विचारपूर्वक लग्न नाही आहे. ते लग्नाची जाती काय आहे? अविचारी आहे, धाडसी आहे. लगेच लढाई रणांगणावरती उतरणारा व्यक्ती हा विचाराशी नाही संमत आहे. हा दुसऱ्याचे विचार ऐकणारा नाही.
तो स्वतःच कार्य करेल अशा तऱ्हेचं वृश्चिक लग्न आहे. पॉइंट टू बी नोटेड. येस येस. म्हणून वृश्चिक आणि मेष लग्न हे आवर्जून बघा. ते स्वतःच खरं करणारे, चुकत असले तरी सुद्धा आपल्याला कमी दाखवणारे, म्हणजे स्वतः माघार न घेणारे असे कॅरेक्टर्स असतात. कोण वृश्चिकेचं असेल तर माफ करा, म्हणजे व्यक्तिगत सांगतो तुम्हाला. वृश्चिकेचे परिणाम काय आहे. मीच खरा आहे, माझंच सगळं आहे. तर वृश्चिकेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये आय एम हा भरलेला असतो. आणि थोडंसं प्राऊडी लग्न आहे. आणि दुसरी गोष्ट की वॉरियर आहे असं आहे. म्हणून वृश्चिक लग्न तेच जर तुम्ही धनुमध्ये गेलात तर विचारवंत आहे, वैचारिक आहे किंवा बुद्धिमत्ता आहे ना. गुरुचं लग्न आहे. मीन आणि धनु हे गुरुची लग्न आहे. म्हणून गुरु असा वाह्यात जाणार नाही. मग तिथे जर गुरु राहूच्या युतीत आला समजा, किंवा लग्नी राहू आला धनुमध्ये, तर तिथे मग गाडी घसरते, मग काय करू शकत नाही. कळलं का. पण प्रत्येक राशीमध्ये राहू हा आपल्याला त्या ठिकाणी कधी ना कधीतरी अडचणीत आणणारा आहेच, हे ठरलेलं आहे. मग तो सप्तमातला राहू असो, का लग्नातला असो, का चतुर्थातला असो, का लाभातला असो, तिथे अडचणी निर्माण होणार. राहू हा या ठिकाणी निश्चित काही ना काहीतरी आपल्या घडामोडी घडवेल. आता जसं मॅडमने सांगितलं केतू, येस ॲग्री विथ, सहमत आहे मी. त्याच्यामध्ये असं होऊ शकतं तपस्वी मॅडमने जे सांगितलं ते. काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात, नाही असं नाही. थँक्यू सर. थँक्यू. आणखी तुम्हाला काय बोलायचं आहे. कुंडली ही पूर्णपणे दशमस्थान, लग्नस्थान ह्याच्यावरतीच अवलंबून आहे. म्हणजे 4 ग्रह जे आहेत ते व्हेरी पॉझिटिव्ह पोझिशनमध्ये आहेत. त्याच्यातले 5 ग्रह जे आहेत ते कॉम्प्रोमाइज. 4 मध्ये मंगळ, चंद्र, गुरु, शुक्र. त्याच्यामध्ये लग्नाला योग करणारा चंद्र हा दशमात आहे. म्हणजे वृश्चिक लग्नाला राजयोगकारक ग्रह जो आहे तो चंद्र आहे, आणि तो गुरुयुक्त आहे. तर तो गुरुयुक्त म्हणजे लग्नेश आणि त्रिकोण म्हणजे पंचम यांचा जो योग आहे तो चांगला झालेला आहे. कळलं का. म्हणजे लग्नेश लग्नात आहे, दशमात जो आहे तो पंचमेश आहे, धनेश सुद्धा आहे. मग अशा वेळेला तुम्हाला पत्रिका वाचन करताना लग्नाधिपतीचे मित्र कोण आहेत त्याला पहिलं प्राधान्य आहे. शुक्र हा त्यांचा मित्र नाही, पण शुक्र हा सुद्धा ग्रह आहे आणि तो सप्तमेश आहे. आता सप्तमेश जर गुरुयुक्त असेल तर आपण जर विचार केला तर एखाद्या व्यक्तीचा जोडीदार कशा स्वरूपाचा असेल तर त्या ठिकाणी त्याचे कॅरेक्टर्स तो त्या ठिकाणी गुरु तत्वानुसार आहे. आणि यांचे मिस्टरसुद्धा सरकार बँकेमध्ये होते आणि बँकिंगमध्ये अतिशय उच्च पदावरती त्यांचं रिटायरमेंट झालेलं आहे. म्हणजे गुरु हा बँकिंगचा कारक आहे. सप्तमेश कुठल्या ग्रहायुक्त आहे तो गुरुयुक्त आहे, चंद्रयुक्त आहे. अधिक भाग्य दशमात येणं हा एक राजयोग आहे. दशमेश लाभात येणं हा एक योग आहे. कळलं का. मग 9, 10, 11 ही तिन्ही स्थानं जी आहेत त्या तिन्ही स्थानामध्ये बळ आहे. इथे लक्षात बोला. सर खूप छान सांगताय तुम्ही समजावून. सांगितलं पाहिजे ना मॅडम. हे चांगलं आहे सगळं. हा म्हणजे कसा योग पाहावा आपण. डिफिकल्टी ह्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला येतात आणि प्रत्येक जण त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण सगळेच लोक डिफिकल्टीवरतीच तिथे प्रोटेक्ट करतो की आपल्याला ती डिफिकल्टी होऊ नये, येऊ नये, आपल्या जीवनामध्ये काही वाईट होऊ नये. संघर्ष आहे हा एक प्रकारचा. पण यश मिळवण्यासाठी कुठले ग्रह चांगले आहेत. तुमचे जोडीदार काय बोलत नाही, काय विचार करतायत. नवमाशाबद्दल करतायत का दशमांश कुंडली लावायची आहे.
चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे? सर बोला. नाही, कुंडली तर चांगलीच आहे. लग्नेश लग्नात रुचक युगात आहे. हा, चंद्राच्या चतुर्थात पण हा रुचक युग झालेला आहे. व्हेरी गुड. नंतर लग्नेश लग्नात दुसरा भाग्येश जो आहे तो दशमात आणि पंचमेशा बरोबर, म्हणजे पंचम आणि भाग्याचा संबंध आलाय. त्याच्यामुळे तो एक चांगला योग आहे. रवी पुष्कर नवमांशात आहे, दशमेश लाभात गेलाय आणि बाकी सगळे भोग्य अंशामध्ये पण आहे. रवी आणि राहू, गुरु शुक्र न्यायांश मध्ये. मंगळ शनीचा परिवर्तन योग हा नवमांश कुंडलीमध्ये झालेला आहे. बाकी सगळे वृषभ नवमांशातच आहेत ग्रह. तर चांगली आहे कुंडली, काय प्रश्न नाही आहे. म्हणजे जातकाची अष्टमेश प्रगती. व्ययस्थानात बुध केतू युक्त आहे. चांगली आहे, प्रगती आहे. कारण लग्नेशच लग्नात असल्यामुळे आत्मकेंद्रित पण आहे किंवा इच्छा आकांक्षापर्यंत तीव्र देईल. धाडसी पण आहे, साहसी आहे, महत्वाकांक्षी आहे आणि प्रचंड चिकाटी आणि कष्ट उपासण्याची पण तयारी असते लोकांमध्ये. आणि हो, ते तुम्ही जे मंगळ वृश्चिकेचे गुण सांगितले ते पण आहेत. मंगळच आहे म्हटल्यावरती सगळं मंगळासारखंच काम आहे. पूर्ण मंगळाची कुंडली आहे ही. Yes. हम्म. आता काय गमत आहे मॅडम सांगतो की हा स्त्रीला मंगळ असू नये का असू दे तर असावा, याच्यामध्ये काही पण हे ही नाही. संसारासाठी पेक्षा बाहेरच्या कामासाठी चांगली. हा करिअर ओरिएंटेड आहे ना. आता कारण सिंहरास पूर्ण लोड आहे हा, आणि त्याच्यामध्ये पण सिंहरास ही विषम रास आहे. स्त्रीला म्हणजे धडाडीचीच कुंडली आहे ही, स्त्रीसाठी नाहीये. बरोबर. हम्म. जन्माने स्त्री आहे पण कर्माने पुरुष आहे, हो हो असंच बोलावं लागेल ना. हो, पुरुषाला जसे गुण असतात तसे गुण आहेत Yes. त्याच्यात सगळे. खरी आहे. म्हणजे अपेक्षा केली की ही चपाती भाजी करेल घरात, पोळी भाजी, आणि तसं नाहीये ते. बरोबर. हम्म. म्हणजे वृश्चिकेला जो पेशा आवश्यक आहे तो बरोबर तिथे फिक्स आहे, पटतो नाही का. हो. बरं, पोद्दार मॅडम काय बोलत होता तुम्ही? हो, मॅडमनी सांगितलेले पॉइंट अगदी परफेक्ट आहे सर. अगदी म्हणजे हे पाहायला पण भेटतात की वृश्चिक लग्न किंवा मेष राशी आणि सिंह कॉम्बिनेशन असेल तर मग विचारूच नका. म्हणजे जरी फिमेल आहे तरी पण पुरुषांच्या कशा त्या पॉइंट पण आपण पाहतो की त्यांना साजेसे असे ते गुण आहेत, तर तसेच गुणयुक्त असतात. घरात चपाती भाजी करण्यापेक्षा त्यांना बाहेर जाऊन बाहेरची कामं करणं त्यांना जास्त आवडतं, त्याच्यामध्ये ते जास्त रमतात. घरातल्या ऍक्टिव्हिटीमध्ये नाही रमत सर. हे परफेक्ट आहे. वृश्चिक न थकणारी रास आहे. वृश्चिक आणि मेष रास जे आहे ना मॅडम, त्या न थकणार आहेत. त्यांना काबाड कष्ट हे आवडतात, स्वतःहून उडवून घेतात, स्वतः शत्रुत्व तयार करतात, अशा तऱ्हेचं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा जर त्या ठिकाणी कर्क लग्न आहे आणि लग्नेश हा जर मेष राशीत किंवा वृश्चिक राशीत असेल कर्क लग्नाला, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं जे धाडसी काम आहे, कॅल्क्युलेटिव्ह आहे, त्याच्यानंतर सायन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेषेत आणि वृश्चिकेत आहेत. मग असं समजू नये की वृश्चिक राज चंद्राला नीचेची आहे, नेवर. पण त्या व्यक्तीला जे काम करण्याची हौस, सतत काम करत राहणं, हा त्यांचा स्वभाव कशामुळे बनतो? कारण लग्नाधिपती हा मेष किंवा वृश्चिकेत असेल तर. कळलं का? म्हणून आपल्याला तपासायचं आहे की लग्नेश कोणत्या राशीत आहे. अकॉर्डिंग टू दॅट त्या माणसाच्या जीवनाचा जी शैली आहे तो तिकडेच जाईल. असं आहे. येस सर. त्याचं जीवन जगण्याचा जो काही भाग आहे तो तसा असेल, ज्याच्याप्रमाणे त्याची ग्रहस्थिती आहे, त्याची वागण्याची शैली कशी असेल तशीच असेल. मनुष्य विचारवंत असू शकतो का कोणाची पर्वा न करणारा असू शकतो का? नाही का? असं आहे. हो सर. हे सगळ्या गोष्टी अकॉर्डिंग टू झोडियाक, अकॉर्डिंग टू प्लॅनेट, अकॉर्डिंग टू हाऊस, इट डिपेंड. मंगळ हा प्रथम स्थान हक्काने मागून घेणारा प्लॅनेट आहे.
नाहीतर मिळवणार आहे. हो. येस म्हणजे येस अगदी बरोबर. मिळवणार तो काही खटा तो करेल आणि मिळवेलच, कारण त्याला प्रसिद्धी हवी आहे आणि शौर्य दाखवायचं आहे. आणि शौर्य असणाऱ्या माणसाशी त्याची मैत्री असेल हे पण तेवढं लक्षात घ्या. तो कमी हो सर, लेखनाच्या त्यांचं सिलेक्शन पण तसंच असतं. येस अगदी. करेक्ट. येस येस अगदी तसंच असतं. त्यांची आवडच ती आहे. हो. म्हणून प्रत्येक राशीचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला सोज्वळ व्यक्ती कशा असतील, भावनिक व्यक्ती कशा असतील, आता जसं सोज्वळ तुळेचा भाग आहे किंवा ऋषभेचा आहे, हा तिथे नियम चालीरीती मानणारे लोक असतात. वृश्चिक चालीरीती बिलकुल नथिंग डुईंग ॲट ऑल. की एकदा गणपतीची पूजा केली की सगळ्या देव आले बस, दॅट्स ऑल. असं आहे. त्यांना एकमेव देव म्हणजे गणपती. हो हे पण बरोबर आहे सर. बाकी हो दुसऱ्या सर, हे देवाकडे बरोबर. जातच नाही. तर एक वेळेस ते अन्नदान करतील पण पूजा अर्चामध्ये नाही फार फार बसतील जास्ती असं गुंतून असतं. पडत नाही असं. लोक. येस सर. आणि ते काय जास्ती देवाकडे मागत नाहीत, ते स्वतः मिळवतात. दे नेव्हर डिपेंडेंट ॲट ऑल. हो ते पण बरोबर आहे. येस येस सर. सर अगदी बरोबर आहे. हो ना दामले. आणि सर कुंभ राशी आणि सिंह राशी जेव्हा लोडेड असते सर त्यावेळेस व्यक्ती त्याच्या स्वकर्तृत्वाने मोठी बरोबर. बऱ्याचदा पाहायला भेटतात. अर्थात त्यांना चांगले नवमांश आणि बाकी गोष्टी पण हव्यात आणि आता इथे तर सिंह राशीमध्ये उत्तम नवमांश आलेले आहेत. सो हो त्यामुळे तो तर एक आहे. आणि आणखीन एक फॅक्टर सांगावंसं वाटतं की सर मंगळाची आणि शनीची दृष्टी ही सप्तम स्थानावर आहे. पण तरी सुद्धा सप्तमी शुक्र जो आहे तो गुरुयुक्त आहे आणि शिवाय भाग्येश चंद्राबरोबर पण आहे. सो हा पॉझिटिव्ह फॅक्टर त्यांच्या सप्तम स्थानाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा स्ट्रॉंग झालेला आहे. अदरवाईज सप्तम स्थान नाहीतर तिथे पूर्णपणे ढेपाळलं असतं. सो या ह्याच्याने ती म्हणजे गोष्ट ती त्यांची कन्सिडर पण केली गेली ती त्यातनं सावरेल सुद्धा. अदरवाईज बऱ्याचदा आपण बघतो की मंगळ आणि शनीची दृष्टी सप्तम स्थानावर, अरे बापरे आता इथे सगळं संपलंच हा विचार होतो. पण त्यांना चांगला नवमांश आणि चांगल्या ग्रहांनी युक्त असल्यामुळे हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर निश्चितच त्यांच्या बाबतीत घडताना दिसतोय. कधी कधी जे जगण्याची जीवनशैली आहे मॅडम, काही वेळेला बघा आपल्या समोरची व्यक्ती ही आपल्याला दबून वागते का, त्याचा एक ॲडव्हान्टेज असतो. मग वृश्चिक लग्नाची आवड असं असतं की मी कमीपणा घेणार नाही, मला माझ्यासमोर याने नतमस्तक व्हावं, मग स्त्री असो का पुरुष असो. आणि हे सर्व गुण जे आहेत ते त्या ठिकाणी वृश्चिकेला मान्य आहेत. आता राहिला भाग सप्तम स्थानाचा. सप्तम स्थान ही त्यांच्याकरता एवढी गरजेची गोष्ट नाही आहे. त्यांना करिअर बनवायचं आहे जर लग्नेश लग्नात असेल तर. धाडस येस आहे. सर. सर हां बोला. सर पण हा सप्तम राशी वेळात गेली आहे. सप्तमाला शनी बघतोय. सप्तमाची राशी जी शनीची राशी जी गुरु आहे, हा शनीच्या गुरुच्या राशीतच आहे. आणि या गुरुला गुरुमुळे आणि शनीमुळे सप्तमाला काही त्रास झालाच असेल की एकतर त्या घरापासून दूर राहिल्या असतील किंवा नाही मॅडम, सप्तमाधिपती हा गुरुयुक्त आहे हा आणि तो चंद्रयुक्त पण आहे. हो ना. जेव्हा चंद्र शुक्राची युती असेल तर त्यावेळेला आपला वैवाहिक जीवनसाथी हा कशा स्वरूपाचा असेल, तो हौशी असेल. हौशी असेल. येस. आणि काही काही वेळेला मंगळाला हौस बिलकुल जमत नाही. मंगळाला काय पाहिजे तर ती मंगळाची हौस असते कमांडिंग. पहिली गोष्ट म्हणजे मंगळाचं पहिलं नेतृत्व असतं की मी कोणावरती अधिकार गाजवतोय का, दॅट्स इट. म्हणजे माझ्या शब्दापलीकडे कोणी बोलायचं नाही. मी सांगते तेच, मी सांगतो तेच, ह्याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही. हा मंगळ हक्कदार आहे असा. अच्छा कधी कधी त्याच्यामुळेच तो अडचणीत येतो. अच्छा. कळलं का. आता तुम्ही बघा ना, तुमच्या घरामध्ये चलती कोणाची आहे? सर हा अष्टमेश बुध आणि लाभेश बुध केतू सोबत आहे. त्यामुळे आरोग्याचे त्रास होतील. हा काही वेळेला तिथे प्रश्न उपस्थित होतील. अच्छा. पण वृश्चिकेचे गुणधर्म बघितले ना, तुम्हाला ते जुमानणार नाहीत म्हणजे हो हो नाहीतच.
हो ते स्ट्रॉंगली उभे राहतात. मला तिखट भाजी पाहिजे, मला नॉनव्हेज पाहिजे म्हणजे पाहिजे, असं आहे. बरं. सर हे तो लोक कधी भाज्या पण स्वतःच्याच आवडीच्या आणतात हो बासुंदी खाणार हो नाही घरामध्ये. कळलं हो का? मॅडम. त्यांची कडक भाजी, चवळी, वटाणे, हो सर, जी कोणाला आवडत नाही अशा भाज्या आणतात. परसबी, वांगी, हा डिफरंट वांगी जास्त चॉईस. आहेत. येस, वांगी डिफरंट चॉईस. फिश, मग ते गुरुवार सोमवार काय पाळणार नाही, तर गणेश चतुर्थी. मी आणि सर ह्या भाज्या इतरांना निमूटपणे खाव्या लागतात. हे बाकीच्यांचं नशीब असतं. आता काय करणार मॅडम, तुम्ही कोणाच्या काही काही वर्चस्वामध्ये जगतात त्याच्यावरती अवलंबून आहे. काहीच करता येत नाही सर, काहीच नाही करता येत. वर्चस्व कोणाचं आहे ते मान्य केलं पाहिजे. तर आज सोयाबीन मोदी खाणारे लोक पण हेच असतात हा. हो, चॉईस अगदी वेगळा असतो यांचा खाण्याचा. आणि सोयाबीन पण प्रोटीन आहे ना, ते ऑलवेज चॉईस. किंवा त्यांचं प्रोटीन पाहिजे, त्यांना भरभक्कम स्वादिष्ट हे राहायला पाहिजे, मजबूत. ह्यांचं बघितलं तुम्ही कधी यांना व्हेज मधलं कॅल्शियम. नॉनव्हेज हा प्रकार म्हणजे सोयाबीन असतो. त्यामुळे जे लोक नॉनव्हेज खात नाहीत ते व्हेज मधले ते सोयाबीन खातात. नाही, यांना तंदुरुस्त, यांना बघा कॅल्शियम वाढवायचं असतं, यांना कधी आजारपण झालं नाही पाहिजे अशी त्यांची सूचना असते. ते ऑलवेज बरोबर तिथे टॉनिक बिनिक सगळं चालू असतं, कळलं का? त्यात काही कमी नसतं. पण आता भाग्याचा विचार केला तर कुंडली ही प्रोग्रेसिव्ह आहे का नाही, कुंडलीचा दर्जा काय म्हणतोय तुम्हाला, पाहता क्षणी तुम्हाला कळलं पाहिजे की ह्या ठिकाणी येणारं दुःख कोणतं असेल आणि प्रगती कोणती असेल, कशा स्वरूपाची असेल. वृश्चिकेचा मंगळ हक्क सोडणारच नाही. तर ही एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे किंवा मिलिटरी मध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत पण असे ग्रहयोग असू शकतात का? हो, असू शकतं. आता ही स्वतःच याच्यामध्ये IAS आणि होम सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले आहेत. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड त्यांचं हां, काम होतं. त्याच्यामध्ये झालेलं हो. आहे. आता एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो मॅडम, की आपला हा जो नट आहे देवगण, अजय देवगण, त्याचं लग्न वृश्चिक आहे आणि लग्नच लग्नात आहे, कळलं का? त्याला कॅरेक्टर कुठलं जमेल, कधीच रोमॅन्टिक जमणार नाही, कधी हे जमणार नाही, त्याला तेच जमेल कंपनी. बरोबर सर. हो हो हो. हां, त्याला त्याच गोष्टी जमतील आणि तिथेच त्याचं नाव सिंगम. अगदी बरोबर. तर रोल पण ग्रामप्रमाणेच मिळतात. हो हो, सगळे तसंच आहे. तुम्ही त्याचा खाकी पिक्चर बघा, आवर्जून कंपनी बघा, सिंगम बघा, सिंगम पार्ट 1, 2 सगळे असेच आहेत. आणि कन्यारास असल्यामुळे तो थोडीशी कॉमेडी करतो, गोलमाल, पण बाकी सगळे कॅरेक्टर तसेच आहेत, तेच जमतात. आणि त्याचे वडील पण फाईट मास्टर होते. म्हणजे काय, पिंड कसा आहे, फायटिंग. अतिशय वेगळ्या प्रिन्सिपलचा मनुष्य आहे. सोबत पत्नीला घेऊन जाणार नाही, हे त्यांचे नियम आहेत. अकेला चलो. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला राशीच्या अनुषंगाने तुम्हाला पटल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत, किंवा त्यांना ज्योतिष सांगितलं पाहिजे. पण प्रगती कुंडली कशी असते, ज्याच्यामध्ये खरोखर तुम्हाला कुठल्या कुठल्या स्थानामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह आहेत, त्याचा विचार केला पाहिजे तुम्ही, कळलं का? मॅडम काढा कुंडली. आता आणखी कोणाला काय बोलायचं, कुंडली लक्षात ठेवली सगळ्यांनी, बोला, काय विचार मांडायचे आहेत मांडा. अगदी मुक्तपणे, मुक्त हस्ते, मुक्त, पण चांगला विषय मांडा की जेणेकरून लोकांना तुमचं ज्ञान कळेल. काही चिंता करू नका, काळजी करू नका.
तर या वृश्चिक लग्नावरती ज्या वेळेला गोचरीचा शनी जात असेल किंवा शनीची दृष्टी जात असेल तर फळ कसं मिळेल? तर निश्चित चांगलं मिळणार नाही. आता मी तुम्हाला सांगतो, हम्म, वृश्चिकेचा शनी तुम्ही उलगडून पहा. एक तर हम्म. त्या व्यक्तीला त्या ठिकाणी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. एक हो तर शनी तो चतुर्थेश आहे, शनी हो पराक्रमेश पण आहे, हो तर त्याला प्रूव्ह करावं लागतं. पराक्रमेश जर वृश्चिक राशीत लग्नी असेल तर त्याला प्रूव्ह करावं लागतं की मी माझ्यात काहीतरी आहे. अच्छा. कळलं का? असे हम्म, हम्म. भरपूर राजकीय जे लोक आहेत ते वृश्चिकच आहेत. आता मी तुम्हाला हो सांगतो की वृश्चिकेचा शनी असेल किंवा वृश्चिकेच्या लग्नाला, उदाहरणार्थ आपले अटलजी, लग्नी चंद्र आणि शुक्राची युती लोकप्रिय हो होते. का हो होते? कारण का की त्यांच्या लग्नी शुक्र आणि चंद्राची युती दोन शुभ ग्रह लग्नात आहेत होते, म्हणून ते लोकप्रिय होते. लोक आकर्षित व्हायचे त्यांना. हो मनुष्य कसा आकर्षित होतो त्याला कारण लग्नातली प्लॅनेटरी पोझिशन. कळलं का? हो सर. तर नरेंद्र मोदींची पण वृश्चिक लग्नाचीच कुंडली आहे आणि लग्न नाही मंगळ. नाही नाही नाही, त्यांची शिवलग्न लग्नी शनी आणि शुक्राची युती आहे. कळलं का? शुक्र हा ग्रह जो आहे हा लोकांमध्ये आकर्षित करणारा प्लॅनेट आहे. लाईमलाईटमध्ये म्हणा किंवा आकर्षित करणं. आता त्यांची रास वृश्चिक आहे आणि चंद्रमंगळाची युती वृश्चिकेला आहे, म्हणून तो दरार आहे. व्हॉट इट मॅडम? व्हॉट मॅडम? हो सर, हो हो. त्यांचं शिवलग्न आहे आणि लग्नी शनी आणि शुक्राची युती आहे. चतुर्थामध्ये चंद्र आणि मंगळ आहे. तो एक दरार आहे. त्यांच्या विरुद्ध कोणी जाऊन बोलू शकत नाही. जे बोलतात ते नंतर दिसतच नाही पुढे. कळलं का? असं आहे. हो बरोबर आहे वृश्चिकाचा सर. लय भारी काम आहे ते आपल्याला येणार नाही. त्यांच्या आतल्या आत काय प्लॅन असतो कोणाला कळणार नाही. इथे कोणाला तरी कामाला लावून नंतर ते परदेशात जातात, परदेशाहून आल्यानंतर काम टिपतं. असं आहे. कधी काय करतील कोणाला कल्पना नाही. त्यांना स्वतःला वाटलं नव्हतं की ते पंतप्रधान बनतील, पण मुख्यमंत्र्याची अपॉइंटमेंट झाली आणि त्यांनी जिंकलं आणि ते आजपर्यंत आहे. ते कधी हारले नाही. अतिशय छोट्या याच्यातून प्रवास केला आणि आज सर्वोच्च पदी आहेत. कोणाला ठेवावं, कोणाला नियुक्त करावं, कोणाला काढावं, हे सगळं डिसिजन एकदम राईट हे आहे. हे योग्य वेळी योग्य निर्णय घेतात ते सर. हो, प्रश्नच नाही. इज अ गुड मॅन. आपल्या देशासाठी अतिशय आवश्यक असणारी व्यक्तिमत्व आहे. हो देश सर. आहे तर मोदी आहेत तर देश आहे, हे लक्षात ठेवा. देश आहे, खरंच आहे. अगदी 100% बरोबर आहे. असं आहे. अटलजी त्या मानाने अजात शत्रू होते. नाही, लग्नी शुक्र म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, लग्नी शुक्र आणि चंद्राची युती अटलजींच्या. हो तेच. असं आहे. मग त्या ठिकाणी त्यांना यश कोणी दिलं तर धनस्थानामध्ये त्यांचा रवी. 25 मे 1925चा जन्म आहे त्यांचा. 25 डिसेंबर. हो सर. म्हणजे त्या ठिकाणी जो सूर्य आहे तो धनुराशीचा आहे. बुध म्हणून ते काव्य करायचे. रवी बुधाची युती आहे. असं आहे. पण त्यांची रास वृश्चिक, लग्न वृश्चिक आणि शुक्र लग्नी, चंद्र शुक्राची युती. आता चंद्र कोण आहे तर भाग्यश आहे. लोकांमध्ये अतिशय लोकांना आकर्षित करणारं भाषण कोणाकडून ऐकावं तर अटलजींकडून. अगदी बरोबर. मग प्रमोद महाजन बघा, वृश्चिक लग्न, अतिशय जवळ त्यांचं प्रेम होतं. असं आहे ना. प्रमोद महाजन सुद्धा वृश्चिक लग्न. हो सर. कसं आहे की सांगतो तुम्हाला मॅडम, वृश्चिक लग्नाचं बघितलं तर शत्रूशी हात मिळवणी करणं हे यांना सहज सोपं असतं. हे लोक 100% बरोबर आहे. 100% बरोबर आहे सर. दुसऱ्याचे शत्रू शोधून नंतर त्या शत्रूशी गळाभेट करणं हे वृश्चिकेला बरोबर जमतं. हो सर. असं आहे. हे सगळ्यांना जमत नाही. तिथे अनुराधा नक्षत्र येतं ना, तर ते मैत्रगणी नक्षत्र आहे. त्याच्यामुळे
नेहमी नरेंद्र मोदीच बघा नेहमी हात मिळवणी करतात. कोणी असू दे, पहिला हात त्यांचा पुढे असतो. त्यांचं पण अनुराधा नक्षत्रात ग्रह आहे. आणि तर पाठीवरती ते हात पण मैत्री मारणार करण्यामध्ये पुढे असतात. आणि पाठीवर हात पण हम्म. मारणार गळाभेट. हो हो काल बघितलं ना तुम्ही इस्रायलमध्ये केवढी गळाभेट केली, केवढं पारितोषिक, केवढा हो सन्मान मान हे सगळं त्यांना मिळालं आणि त्यांनी कमावलं. म्हणजे हे एवढं साधं सोपं नाही आहे. त्यांनी उच्च दर्जाचं जे काही त्यांना मिळालं, सिलेक्शन अतिशय वेगळं असतं, डिफरंट असतं. असं आहे. अतिशय वेगळं वेगळं कॅरेक्टर्स आहे. फार छान आहे. हे नशीब आहे हो आपल्या देशाचं नशीब आहे, आपलं नशीब ते आहे. हो देशा परदेशामध्ये सर त्यांना खूप मान आणि सन्मान मिळतो. म्हणजे तिकडचे पण लोक सेलिब्रिटींना जेवढे मानतात तेवढे ते नरेंद्र मोदींना मानतात. बघा ना, आज ट्रम्पला पण गप्प करून टाकलं. पुतीन बघा तुम्ही. खरं आहे सर. येस. अशा सर व्यक्तींची आपल्याला आपल्या स्टुडंट्सना सोडायला सांगितलंय ना 2 दिवसात तिथून कुठून इस्रायलवरनं. 2 दिवसामध्ये देश सोडायला सांगितला. हा रशियातनं जसं केलं होतं ना तसं हां, तसं सांगितलंय त्यांनी. पण तिथे काही एज्युकेशनसाठी आपले लोक जात नाहीत. हम्म. इस्रायल आपले लोक काय शिकायला जात नाहीत, हो पण नोकरीसाठी त्यांनी जातात. ऑर्डर दिले म्हणजे असतील कोणी, म्हणजे काय माहिती. असतील. आता कसं आहे इराण मॅडम मधून की सांगितलंय का? इस्रायल हां, नाही. इराण म्हणून सांगितलंय. इराण म्हणून सांगितलंय, म्हणून काहीतरी गडबड आहे. वृश्चिक लग्न हे एकांतवासात जाणारं, एकाकी राहणं पसंत करणे, अशा सगळ्या गोष्टी करतं. अकेला चलो, एकला चलो ही भूमिका वृश्चिक लग्नाशी संबंधित आहे. मोदी हे जेव्हा प्रवासाला जातात तेव्हा कुठलंही मंत्रिमंडळ वगैरे सोबत नसतं. एक अकेला जाओ अकेला आओ. आता ते फक्त फॉरेन मिनिस्टर बरोबर असतात, बाकी कोण नसतं. नाहीतर लवाजामा घेऊन जाणं त्यांचं काम नाही. इकॉनॉमिकल सगळा प्रवास आहे. कळलं? परत साधू संत वृत्ती पण आहे सर त्यांची, म्हणजे हो, मेडिटेशन करतील, सगळं येस. योगा करतात, ही वृत्ती पण. आणि आपलं भाग्य आहे, नशिबान आपलं, आपला देश नशिबान आहे. अहो, इत्यादी देशामध्ये मॅडम खायला अन्न नाही आहे. आज आपल्याकडे सगळ्या काही गोष्टी उपलब्ध आहेत. आज आपण लोकांना अन्न देतो, पोचवतो. आपण इम्पोर्ट करत नाही अन्न, असं आहे. इत्यादी लोक आपल्यावरती डिपेंड आहेत. म्हणजे त्यांनी शेतीचा व्यवसाय जो आहे तो एवढा वाढवला आहे. म्हणजे प्रोग्रेसिव्ह त्यांचं जे डोकं आहे ते प्रोग्रेसिव्ह आहे, असं आहे. कळलं? एक तर सप्तमात कुंभेचा गुरु आहे, कळलं का? शनी गुरु समसप्तक योगात आहेत, शुक्र गुरु समसप्तक योगात आहेत. त्या ठिकाणी जरी ते घरी नसतील तरीसुद्धा ऐशो आरामीमध्ये जगणं हे त्यांचं काम आहे. आणि आता एका व्यक्तीला अख्खा देश त्यांचा आहे, त्यांना काय कुठले काम करण्याची आवश्यकता नाही, का कुठला भ्रष्टाचार करण्याची आवश्यकता नाही, आणि कधी त्यांनी केला पण नाही. एकदम संन्यासी जीवन आहे. जर भ्रष्टाचारांना लवकरात लवकर पकडून देणं, तुम्ही कळलं की आता त्यांनी जर जाहीर नंबर दिला आहे की मला कॉन्टॅक्ट करा, या नंबरला फोन करून मेसेज द्या कुठे काही गडबड असेल तर ठीक आहे. बोला, पत्रिकेबद्दल बोला, काय विचार मांडा. आज सरोज शिंदे नाही होत का? आणखी कुबल मॅडम तुम्ही काय बोला, काय परिचय? काय तर सगळ्यांनी सगळंच सांगितलं ना सर, त्यामुळे तरी सुद्धा मला तुम्हाला त्याला काय काही सर्व वाईट नाही. वेद वगैरे काही नाही, पुष्कळ वेद तर कुठेच लागला नाही. पण आज मी ते डाउनलोड करायला विसरले, पण मी ते बघितलेले, वेद नाही लागला कुठेच. आणि मॅडमनी तर सांगितलं, हा सूर्य आहे पुष्कर नवमांशात, आणि हा मंगळ सगळ्याच पत्रिकेत सर चांगला आहे. म्हणजे इथे तर लग्न आहेच आहे लग्नात,
कारण नवमांशात पण जरी तो धनात गेला पण मकरेत आहे ना, म्हणजे आपण उच्चीचा आहे असं तर म्हणतो, आणि उग्रावश असू द्या, पण ह्या ज्या कार्यक्षेत्रात म्हणजे कार्य करत आहे तिथे तो चांगलाच आहे. चंद्रकुंडलीत पण तो वृश्चिकेचाच झालाय. त्याच्यानंतर आपण ती लावली होती मी थोडा वेळ, पण जास्त कोणी बोललं नाही म्हणून काढली. दशमात पण म्हणजे दशम ती D10 जी कुंडली आपण बघतो ना करिअरसाठी, तर तिथे पण म्हणजे लग्नात मकरेतच मंगळ आलाय. म्हणजे हे मंगळ इथे खूप असा पॉवरफुल झालाय. शिवाय तो आत्माकारक पण आहे. शनी इथे अमात्यकारक झाला, यांचा नवपंचम, म्हणजे अशा दृष्टीने घेतलं तर ते चांगलंच आहे. आणि इथे दशमात तर चंद्र, गुरु, शुक्र, नो डाऊट ही म्हणजे खूपच म्हणजे चांगलंच झालंय ना सगळे एकत्र. म्हणजे भाग्येश आहे, पंचमेश आहे, शुक्र सप्तमेश पण आहे आणि व्ययेश पण आहे. त्याच्यानंतर सूर्याला पण चांगलं मिळालंय, म्हणजे हे आपल्या लाभात आहे ना तो कन्येचा, तो पण चांगला आहे. आणि शिवाय हा सूर्य शनी समसप्तक, तर त्यामुळे त्या प्रशासनात म्हणजे असं शासकीय ह्याच्यात गेल्या. आणि तुम्ही असं म्हणालात ना की म्हणजे आता इथे वृश्चिक लग्न आहे, नो डाऊट लग्नी मंगळ पण आहे, म्हणजे त्यांनी आधी सायन्स ग्रॅज्युएट केलं आणि नंतर त्या परीक्षा देऊन ते, तर तिथे पण सर त्या आपल्या अष्टम स्थानाला, आता ह्याचं मला वाटलं होतं आपल्या रसिका मॅडम बोलतील, पण तिथे अष्टम स्थानाला 40 गुण आहे सर, आणि सगळ्यांनी चांगले दिले. आणि इथे हा मेषेचा राहू नो डाऊट तो संघर्ष देईल, पण हा शत्रूवर पण विजय मिळवण्यासाठी हा मेषेचा राहू त्यांना म्हणजे उपयोगात येईल. आणि त्या स्पर्धा परीक्षेसाठी जे लागतं ना तिथे त्यांना म्हणजे त्या यश देण्यात किंवा त्या स्पर्धा परीक्षेतून सिलेक्शन होण्यात पण त्यांना ते चांगलं उपयोगी आले सर. आणि कुठलाही वेध नाही लागलाय ओरिजिनली, तर कुठला नाही. आता आपण ह्याचं बघितलं तर तो म्हणजे मी आज डाउनलोड करायला विसरले, जरा गेस्ट होते त्यामुळे, पण म्हणजे ओरिजिनल कुंडलीत नाही लागलेला वेध सर कशालाच. पत्रिका एकदम सुंदर आहे. ते जसं सिंह लग्न हे आपण म्हणतो आणि स्त्री जातके, सिंहीण म्हटलं तरी काही हरकत हो नाही. नाही, फार स्ट्रॉंग आहे. खूपच म्हणजे नुसतं लग्न जर सिंह असतं तर थोडस काही बदललं असतं, पण ते लग्न वृश्चिक आणि तो मंगळ आहे त्याच्यातच, त्यामुळे ह्यांनी मिळून त्यांना इतकं खूपच स्ट्रॉंग बनवलं. मॅडम का कोणीतरी म्हणाला या जातिकेचा जन्म स्वयंपाकघरात पोळी भाजी करण्यासाठी बिलकुल नाही. तसं करूच नाही. नाही करणारच नाही, मुळात त्या करूच शकत नाही. म्हणजे किती डिमांड केलं तो कोणीतरी ते आणून देतील, खायचं तर खा, नाहीतर तुम्ही स्वतः करा. बस दॅट्स इट. थँक्यू सर, अतिशय हा डिफरंट आहे. ॲक्च्युली कसं आहे मॅडम, बघा तुम्हाला सांगतो, वृश्चिक आणि मेष राशीमध्ये कुठलाही ग्रह असतो, त्यामुळे तो लग्नेश असेल, पंचमेश असेल, दशमेश असेल, तर त्या ठिकाणी त्या ग्रहाचे कॅरेक्टर्स तुम्हाला आढळतील. दुसरी गोष्ट की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असं एक घटना घडते की ह्यांना भावंडांपासून जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. भावंडांवरती तिथे देखभाल करणं, त्यांचे उपजीविका करणं, त्यांचे संसार सांभाळणं, त्यांना मदत करणं, ह्या गोष्टी होतात जेव्हा भाऊ यांना सोडून जातात. हे पण तसंच असतं, भावंडांपासून अलिप्त राहणं किंवा भावंडांवरती कृपादृष्टी ठेवणं. आपण आणि इथे तर कसं तो षष्टात म्हणजे मेष रास आली आहे ना, मेषेचं राहू म्हणजे या जातिकेला सुद्धा भावंड, वृश्चिकेत मंगळ आहे नो डाऊट, त्याचं पण होतच, पण म्हणजे इथे मेषेचा राहू आला म्हणून पण यांना काही ना काही प्रॉब्लेम म्हणा किंवा रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा हे आलंच असेल. आपण म्हणजे त्या अनुषंगाने नाही बघितलं, पण असेलच म्हणजे नो डाऊट. छान सर, तुम्ही पण मध्ये मध्ये खूप सुंदर रूल अगदी सांगितले आणि प्रत्येक वेळेस आम्हाला काही ना काही नवं शिकायला मिळतच आहे. ठीक आहे. नक्षत्र पण खूप छान म्हणजे काम करतात. सूक्ष्मांश मला म्हणायचं, नक्षत्र इन द सेन्स सूक्ष्मांश पण चांगले आहे. कसं आहे मॅडम, दरवेळेला सगळे सूक्ष्मांश चांगले असायलाच पाहिजे असा नियम नाही. नाही ना, नाही. आपण ते असं व्यवस्थित अँगलनी त्यांना यूज केला पाहिजे ना, म्हणून तर मी आता म्हटलं ना हे नवमांश कुंडली म्हणजे आपण नवमांश कशासाठी बघतो की इथे D1 मधलं तिथे एक्झॅक्ट तो ग्रह कुठे गेला, तर मग इथे वृश्चिकेचा मंगळ आहे पण तिकडे तो मकरेचा म्हणजे उच्च, त्याची तो तर तिथे उच्च झालाच ना, असं म्हणजे त्याचं हे वाढलं. जरी सूक्ष्मांश तो उग्रांश आहे, पण त्या अशाच ठिकाणी आहेत की तिथे तो सूक्ष्मांश असा हे साधा मिळून उपयोग नाही ना, तर मंगळासारख्याला तिथे उग्रांशच सूक्ष्मांश चांगला आहे ना. बघा ना, आपल्या पण राज्याच्या, महाराष्ट्र राज्याच्या DGP होत्या येस आता,
त्या रिटायर झाल्या. हम्म. मग त्या ठिकाणी पण व्हेरी स्ट्रॉंग, येस. म्हणजे त्यांच्या मागे पण कष्ट आले, दुःख आली, नो डाऊट, पण नंतर अगेन त्यांनी उभारी घेतली. घेणार ना त्यांचं पण वृश्चिक लग्न. वृश्चिक तर घेणारच घेणार, काही करा. हा, किती आपटा धोपटा ते इतके रिजिड असतात ना की ते परत उभे राहणारच. नाहीतर मग त्याला मंगळ काय म्हणायचं हो सर, जर तो उभा नाही करेक्ट राहिला तर. करेक्ट. नाहीतर त्याला मंगळ वॉरियर काय येतो. म्हणायचं, हा. ते पॉइंट टू बी नोटेड. हा, त्याला नंतर मंगळ काय म्हणायचं, का म्हणायचं, हा, बरोबर नाही आहे? ना, मग कारण आपण एवढं मंगळ बुध सगळ्यांचे म्हणजे शिकलो आहोत ना की हाऊ दे आर, म्हणजे त्यांच्याकडे काय काय गुण आहेत. मग जर मंगळ आपटला आणि तो उभं नाही राहिला तर त्याला मंगळ कशाला म्हणायचं मग. एखादा भाग आहे, मी सांगतो मॅडम, ऍक्सिडेंटमध्ये सुद्धा एखादी व्यक्ती हम्म. मृत पावले असं वाटतं, पण ती Yes. जिवंत असते आणि ती वृश्चिकेची असते. बघा तुम्ही. हो 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 सर. हा, त्यांना धाडसी जे काही काम आहे ते सगळं जमतं. आवडतं त्यांच्या पण. जीवनात पण असंच काम जमतं, जसं अणुस्फोट आहेत, अमुक आहे, तमुक आहे. अटलजींनी बघा ना, राजस्थानमध्ये केली होती ना, टेस्ट केली होती. आणि त्यांना आवडतं पण, ते रिस्क घ्यायला पण आवडतं, किंवा नाही मिळाली तर स्वतःहून त्या आगीत उडी टाकायला हो पण हो, आवडतं. सर एक विचारू? हा बोला. ते भावंडांपासून अलिप्त ते काय म्हणालात तुम्ही? मेष मेष, वृश्चिकचं? वृश्चिक आणि मेषेचा भाग असा असतो मॅडम, जर समजा आपला लग्नेश हा मेषेत किंवा वृश्चिकेत असेल तर त्या ठिकाणी यदा कदाचित जातक हा भावंडांपासून अलिप्त असतो, किंवा भावंड ह्याच्यावरती डिपेंड असतात. दोन पार्ट आहेत, कळलं का? वृश्चिकेमध्ये असणारा ग्रह हा कोण आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, किंवा लग्नेश हा कोणत्या राशीत असेल त्याच्यावरती त्याचं फलित अवलंबून आहे. आता जर समजा लग्नेश लग्नात आहे हा या पत्रिकेचा, इट्स इज गुड, व्हेरी फाईन. पण हाच जर लग्नेश षष्टामध्ये मंगळाच्या राशी असेल तरी सुद्धा तो चांगला आहे. मंगळाला कसं आहे की त्याला स्वतःच्या मर्जीने वागण्याची सवय आहे. तो जरी रूल अँड रेग्युलेशन पाळत असला तरी सुद्धा तो मर्जीतला पाहिजे, असं आहे. आणि भावंड वृश्चिकेचा अनुभव असा आहे की भावंडांपासून अलिप्त राहणं, असं आहे. होय सर. हे पण त्याच्यामध्ये कॅरेक्टर. अलिप्त किंवा रिस्पॉन्सिबिलिटी तर येतेच येस, येते, काही ना काही एक होतं. असा हा भाग आहे. आणखी कोणाला आपले विचार मांडायचे असतील तर मांडा. पत्रिका कळली नसेल तर विचारा, कळली असेल तर तुमचं मनोगत काय असेल ते मांडा, हरकत नाही. चव्हाण मॅडम, तुम्हाला अभिप्राय द्यायचा आहे, द्या. हो सर, छानच झाली कुंडली आणि इंटरेस्टिंग होती. इथे लग्नी मंगळ इथे आरोग्यासाठी पित्त वगैरे उष्ण प्रकृती पण देईल. भावंडासाठी तुम्ही सांगितलं तेही मंगळाचं लग्न असेल तर जबाबदारी येते भावंडाची, हे तर अगदी बरोबर आहे. छान सांगितले सगळे रूल्स वगैरे तुम्ही, तर थँक्यू सर, खूप छान झाली कुंडली. थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू. सर एक विचार येस, बोला. मला विचारायचं आहे की प्रोटेक्टिव्ह नेचर पण असेल ना कुटुंबाबद्दल, कारण मंगळ हे आहे स्ट्रॉंग. तर हा, मंगळ स्ट्रॉंग आहे तर माणसाची जी काही, ज्याला आपण म्हणतो ना, शेवटपर्यंत कुटुंबाला सांभाळून नेणं, तेच अधिकतम ना. जबाबदाऱ्या स्वीकारणं, कुटुंबाची किंवा भावंडांची जबाबदारी आपल्या अंगावरती येणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि वृश्चिक आणि मेष, तुम्हाला जर एखादी कुंडली पाहायची असेल ना मॅडम, तर त्या ठिकाणी वृश्चिक राशीत किंवा मेष राशीत तुमचे जे ग्रह असतील, आता मी उदाहरण सांगतो तुम्हाला, की समजा मेषेचा शनी आहे, भावंड कर्जबाजारी होणार म्हणजे होणारच, ठरलेलं आहे. भावंडांवरती कर्ज होणार, ते कायमस्वरूपी कर्जामध्ये राहणार, असे हे गुण आहेत. भावंडांचं न पटणं हा सुद्धा एक भाग आहे. भावंड, एखादा भाऊ मृत्युमुखी पडणं हा सुद्धा त्यातला भाव आहे. पण प्लॅनेट कोण आहे त्याच्यावर तो अवलंबून आहे. जर समजा मेषेचा गुरु असेल तर त्या ठिकाणी आपल्या अगोदर भावंडांची प्रगती होते, हा पण नियम आहे. म्हणून त्या ठिकाणी पर्टिक्युलर वृश्चिक आणि मेष रास जर असेल, त्या राशीमध्ये गुरु असेल तर काय, चंद्र असेल तर काय, हा सगळा विचार आहे. म्हणून प्रत्येक मेष आणि वृश्चिकेचा जेव्हा आपण विचार करतो तर तिथे असणारा ग्रह
हा कोण आहे त्याच्यावरती त्याचं फलित अवलंबून आहे. हा एक ओके. बघा तुम्ही आवर्जून. थँक्यू सर. आणि अजून म्हणजे ही पत्रिका तर दशमस्थान आणि लग्न हे प्रबळ आहे, म्हणजे बलवान आहे. आणि नवमांशात पण सूर्य आणि हे समसप्तकात आहे ना, त्यामुळे प्रशासकीय आणि सूर्य षष्ठातला म्हणजे सरकार गव्हर्नमेंटचं हे देतच ना, हो, त्यामुळे षष्ठ ते स्थानामध्ये जसं आपण बघितलं कन्या रास आहे ती कालपुरुषाची मॅडम, वाणिज्य रास आहे. आपला हेतू बघा लक्षात घ्या, कन्या राशीमध्ये दशमाधिपती आहे. तर कन्या राशीमध्ये आपला हेतू नोंदवला जातो, इंटेन्शन. कन्या रास काय सांगतं? वाणिज्य रास आहे. वाणिज्य म्हणजे व्यापार. आपल्याला फायदा कसा होईल याचं जे सगळं कॅल्क्युलेशन जे आहे हे कन्या राशीकडे तुम्हाला विचार केला पाहिजे. म्हणून मिथुन आणि कन्येतले ग्रह तपासा, त्या आवर्जून त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चित काहीतरी रिझल्ट मिळेल. ओके. जसं आपण लोशो ग्रिड शिकतो त्यावेळेला जसं की बुधाच्या ह्याच्या नंबरमध्ये कुठला ना कुठला प्लॅनेट आला पाहिजे आणि तो मध्यम स्थानी असला पाहिजे. तो जो काही नंबर आहे तो लोशो ग्रिडमध्ये 5 नंबरला त्याला ब्रह्मस्थान सांगितलेलं आहे. तसंच कन्या राशी जी आहे त्याच्यामध्ये जर ग्रह असतील तर ते ग्रह तुम्हाला प्रगती करण्यासाठी जास्तीत जास्त सपोर्ट करतात. मग ते वक्री असो, मार्गी असो, स्तंभी असो का आणखी काय, पण कन्या राशीमध्ये कुठलाही ग्रह असेल तर तुम्हाला दिशादर्शक आहे. थँक्यू सर. छान, खूपच छान सांगितलं. दिशादर्शक मनुष्य फार पाहिजे. मिथुन राशीतलं पण बघा तुम्ही, जर ग्रह असतील तर तुम्हाला एक मार्गदर्शिका ज्याला आपण म्हणतो तो निश्चितच सापडतो. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. तर मी बोलू जरा. हा बोला मॅडम, बोला. प्रथम तुम्हाला नमस्कार करते. नमस्कार. खरं तर सर, नेहमीप्रमाणेच आजची पत्रिका ही सिलेक्टिव्ह अशीच आहे. मंगळ लग्न असलेली पत्रिका सायन्स प्रधान किंवा गणित प्रधान कशी असू शकते आणि व्यक्तिमत्व कसं असतं याची मंगळ म्हणजे वृश्चिकेचा मंगळ किंवा वृश्चिक लग्न हा तुमचा अतिशय आवडताच भाग आहे. जर मंगळाचं लग्न असलं तर त्या लग्नाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही व्यक्तिमत्व फुलवता आणि त्याचे व्यक्तिमत्वाचे पैलू नेहमीच उलगडता. तसंच आज सुद्धा खूप चांगले पैलू त्याचे आम्हाला कळले. उग्रांश हा आपण एरवी भयावह वाटत असतो, पण या व्यक्तीचं करिअर कसं आहे, नोकरी कशी आहे, कोणत्या पदावरून त्यांनी काम केलं, स्त्री असून त्यांनी धडाडीने काम कसं केलं, याच्या अनुषंगाने उग्रांश हा किती योग्य होता हा तुम्ही खूप चांगला सांगितलं. तसंच बुध केतू हा व्ययात असल्यामुळे हॉस्पिटलायझेशन हे त्या व्ययाचं वैशिष्ट्य असल्यामुळे, पण केतू हा महादशा ही त्याची बालपणात येऊन गेलेली असल्यामुळे कदाचित पुढच्या भागाच्या पेक्षा बालपणातलं जीवन हे कदाचित त्यांचं आजारामध्ये व्यस्त असू शकतं. त्यामुळे पुढे जाणं आणि मगाशी एक मुद्दा तुम्ही जो सांगितला तो पण लक्षात ठेवण्यासारखा होता की मंगळाची माणसं ही अगदी निपचित पडलेली असली तरी ती उठून पुन्हा उभी राहतात. म्हणजे त्यांच्यात ते धाडस असतं आणि ते सहजासहजी संघर्षाला हार जात नाही. हा खूपच चांगला मुद्दा. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही काही काही मुद्दे आम्हाला देत असता. तसं मेषेचा गुरु हा आपल्या आधी भावंडांची प्रगती करून घेतो. हा पण एक खूप चांगला मुद्दा सांगितलात. कन्येत आणि मिथुनेत जर ग्रह असतील तर ते प्रगतीला सपोर्ट कसे करतात ही माणसं सुद्धा जे ग्रह असतील त्या ग्रहांना पकडून आपली प्रगती साधतात. हा खूप चांगला मुद्दा. गीता मॅडमनी जसं सांगितलं की वृश्चिक राशीमध्ये अनुराधा नक्षत्र येतं आणि ते मैत्रीपूर्ण असल्यामुळे अशी माणसं झटकन मैत्री करत असतात
तर हा सुद्धा खूप चांगला तुमच्या भाषेत सांगायचं टू बी नोटेड तसा हा मुद्दा होता. आणि वृश्चिकेचा मंगळ हा सहसा हक्क सोडत नाही. हे पण एक वाक्य खूप मला लक्षात ठेवण्यासारखं वाटतं. कारण ही माणसं आपल्याला पदोपदी भेटत असतात, पण आपल्याला त्यांच्या स्वभावाचा उलगडा होत नाही. पण जेव्हा अशा पत्रिका तुम्ही समोर आणता तेव्हा आपल्या अवतीभोवती असणारी वृश्चिक राशीची किंवा वृश्चिक लग्नाची माणसं अशी का वागतात याचं सहजतेने उत्तर मिळून जातं. चंद्र शुक्राची युती असली तर जोडीदार कसा हौशी असू शकतो. म्हणजे इथे याचा वृषभ हे आहे सप्तमेश म्हणून, तर तो संबंध पण तुम्ही खूप चांगला उलगडून दाखवलात की सप्तमेश भाग्येश आणि ह्याच्या बरोबर आहे. त्यामुळे नवरा कसा असेल तर अशी खूप विविध अंगाने बहरलेली आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला उलगडून सांगणारी अशी ही पत्रिका खरोखर खूप छान होती. तेव्हा सर तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. बरं, आता कोणी जाऊ नका. आता लक्षात ठेवा, कुठलेही क्लास असतील ना तर मध्ये पळून जाऊ नका, नाही तर मग पुढच्या वेळेला घेणार नाही. मॅडम आता समारोप करा. होय सर. धन्यवाद. सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि सगळ्यांनी खूप डिटेलमध्ये असं छान प्रश्न विचारले. आणि आपल्या आत्ता चव्हाण मॅडमनी तर केलंच, पण हदनकर मॅडमनी मला एकदम पूर्वीच्या हदनकर मॅडम आज भेटल्या. अतिशय सुंदर, म्हणजे एकदम डिटेल. त्या नेहमीच डिटेलमध्ये करतात ना, तर एकही पॉईंट त्यांनी ठेवला नाही. मी नोट डाऊन केलं होतं. मला वाटलं तुम्ही ते मेषेचा गुरु किंवा ते म्हणजे 3-6 म्हणजे मिथुन आणि कन्येत ग्रह कशा असायला हवेत, ते कसे दिशा दर्शक ठरतात. त्याच्यानंतर कन्या राशीत पण जर आपला म्हणजे आपला इन द सेन्स जातकाचा ग्रह असेल तर त्याचा हेतू म्हणजे त्याचं जातकाचं एक्झॅक्ट इंटेन्शन काय आहे ते पण आपल्याला कळतं. मेषेचा शनी म्हणजे कसं ते भावंडांवर नेहमी कायमस्वरूपी कर्ज असतं असं तुम्ही म्हणालात, किंवा एखादं भावंड ते सगळं बघायला लागेल थोडंसं, म्हणजे आपल्या देखत असं मृत्युमुखी पडण्याची अशी संभाव्यता किंवा शक्यता असते. असं बरंच छान सर. कुंडली तर एकदम सुंदर, करिअर ओरिएंटेड कुंडली आहे. आणि बाकी सगळंच छान, सगळ्यांनीच सगळं छान सांगितलं. आपण सगळ्या अनुषंगाने बघितली. D1 बघितलं, D9 बघितलं, D10 पण बघितलं. तर अतिशय उत्तम क्लास झाला. आणि एवढ्या छान छान पत्रिका आणता, त्याच्यातनं आम्हाला इतके छान छान गोल्डन फॉर्म्युलेज मिळतात. त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. कोटी कोटी वंदन करतो सर. हेड्स अप टू यू अँड युअर डिवाइन सर. धन्यवाद. तुमच्या थँक्यू संमतीने सर. मी मॅडम क्लास थँक्यू ऑल. हे करतो, बंद करतो लिंक. हा, धन्यवाद थँक्यू. सर. शुभरात्री.